ओके मॅम. थँक यू मॅम. सुरू करू शकता तुम्ही. ओके. मी रेकॉर्डिंग चालू केलंय. जस्ट इन केस कोणाला नंतर बघावं असं वाटलं तर म्हणून. सो आपला जो हे आजचं डिस्कशन आहे, मी त्याला डिस्कशनच म्हणेन. सो काही भाग आहे ज्याच्यामध्ये मी थोडीशी तुम्हाला माहिती देते आणि त्याच्यानंतर ना काही आपण चर्चा करूयात. काही मुद्दे आहेत. सो तुम्ही पण तुमचे काय काय तुम्हाला वाटतं याच्याबद्दल शेअरिंग कराल नंतर. बेसिकली बऱ्यापैकी हे कॉन्व्हर्सेशन प्रकारे असणार आहे. स्त्री-पुरुष दोन्ही आहेत ह्याच्यामध्ये. त्यामुळे आपण डिस्कशन करूयात. आता आज आपण का जमलो इथपासून मी सांगते. सो काल 28 मेला वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे म्हणजे मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो जगभरामध्ये. तर ऍक्च्युली यावर्षी त्याला 10 वर्ष झाली. जर्मनची एक संस्था आहे वॉश युनायटेड. त्यांनी हे 2014 मध्ये सर्वात पहिले हे काम सुरू केलं की मासिक पाळी या विषयावर काम केलं जावं, नॉर्मली बोललं जावं, यासाठी त्यांनी त्याला एक असं सोहळा किंवा त्याला असं एक सणाचं रूप दिलं, जेणेकरून लोक त्याला नॉर्मली बोलतील. तर सुरुवातीला खूप कमी त्यांना रिस्पॉन्स मिळाला असेल, पण आता तसं पाहाल तर जगभरात ऑलमोस्ट प्रत्येक देश जो आहे ऑलमोस्ट म्हणजे ते 28 मेला साजरं करतात हा मासिक पाळी दिवस. आता 28 मेच का? तर 28 म्हणजे साधारणपणे एक 28 दिवसाचं जनरली सायकल असतं महिलांचं, मुलींचं, की साधारणपणे 28 दिवसांच्या गॅपनी पाळी येते दर महिन्याला. ओके. सो एक अंदाज धरलाय तो. आणि जनरली 4 ते 5 दिवस चालू शकते. म्हणून मे महिना निवडला. सो 28/5 असं ते आहे. आणि मग ऍक्च्युली यावर्षी खूप खूप इव्हेंट झाले कारण 10 वर्षापासून हे चालू आहे. तर त्याच्यामुळे यावर्षी त्यांनी खूप प्रमोट केलं होतं. खूप जणांना त्यांनी प्रोत्साहित केलं की तुम्ही तुमच्या इथे इव्हेंट्स करा. सो यावर्षी खूप इव्हेंट्स होते खूपच. सो खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला फेसबुक, युट्यूबवर पण खूप लाईव्ह हे सगळे याचे अपडेट्स दिसतील. एक मासिका महोत्सव म्हणून पण एक आहे जे हे याला साजरं करतात. तर त्यांनी पण असं म्हणजे ते बेसिकली तेच आहे. वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे साजरा करण्यासाठीच. सो ते भारतात म्हणजे ठाण्यात बेस्ड आहेत ते आणि त्यांनी असं खूप संस्थांशी जोडून त्यांना एनकरेज केलं की कसं करता येईल, काय करता येईल त्याबद्दल हेल्प केलं. सो त्यांच्या थ्रू पण खूप जणांनी इव्हेंट्स केले. ओके. सो मला असं खूप मी एक जनरल मला तुम्हाला एक सांगायचं आहे की मासिक पाळी काय आहे आणि या विषयावर कामाची का का गरज आहे. सो मी ना ऍक्च्युली स्क्रीन शेअर करते आणि मग आपण म्हणजे तुम्हाला पण कळेल की या विषयाचं काय एवढं हे आहे. तर अगदी मी अख्खं याच्यामध्ये नाही जाणार आहे. जस्ट आपण काही गोष्टी समजून घेऊया. फुल स्क्रीन दिसतोय तुम्हाला? हो, दिसतं मॅम. ओके. सो एक ग्रीन द रेड म्हणून कॅम्पेन आहे. त्याचा मी भाग आहे. जुनी मेंबर आहे मी त्याची. जेव्हा ग्रीन द रेड सुरू झालं तेव्हापासून मी त्याची म्हणजे ऍक्च्युली ऑलमोस्ट तेव्हा त्या वर्षीच मी मेंबर झाले ग्रीन द रेडची. सो ग्रीन द रेड हे एक आमचं कॅम्पेन आहे की जे आम्ही मासिक पाळीवर काम करतो. आम्ही वेगवेगळ्या संस्थांना जोडून घेतो आपल्यासोबत आणि त्यांना जी काही मदत लागते हे काम करायला याच्यासाठी मदत करतो. खास करून आम्ही सस्टेनेबल पार्टवर काम करतो. म्हणजे रियूज करता येणारे प्रोडक्ट्स आहेत. कापडी पॅड आहे, मेन्स्ट्रुअल कप आहे. आपण हे सगळं करू चर्चा नंतर. सो त्याच्याबद्दल हे कॅम्पेन आहे. ओके. सो ओके. तर मी जरा पुढे जाते. सो मेन्स्ट्रुअल हेल्थ अँड हायजीन थोड्या जुन्या फिगर्स आहेत. पण खूप फरक नाही झाला गेल्या काही वर्षांमध्ये. सो आपण जस्ट एक समजून घेऊयात की मेन्स्ट्रुअल हेल्थ अँड हायजीन मध्ये जर आपण बघितलं की त्याबद्दल काय चॅलेंजेस आहेत, काय हे आहे. तर भारतामध्ये 355 मिलियन इतक्या महिला आहेत आणि त्यापैकी 133 मिलियन जे आहेत ह्या पौगंडावस्थेतल्या मुली आहेत. ओके. आता हे स्टॅटिस्टिक्स जरी जुनं असलं तरी याच्यामध्ये खूप तफावत नाही आहे.
सो आजही शाळांमध्ये किंवा अशा ठिकाणी पाण्याची इश्यूज पाण्याचे किंवा साबण उपलब्ध नसणं टॉयलेटमध्ये किंवा सेपरेट टॉयलेट्सची उपलब्धता असे अजून अनेक प्रश्न आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर वाईज अजूनही भारतात आहेत. सो तसं पाहिलं तर आपण फक्त 31% लोकांनाच मुलींना म्हणजे शाळेमध्ये टॉयलेट्समध्ये पाणी आहे आणि ते पण स्वच्छ आहे आणि म्हणजे ते वापरू शकतात असं. ठीक आहे. आता अ, 50% यात आकडा म्हटलाय, की 50% जे आहेत हे 15 ते 24च्या एज ग्रुपमध्ये हायजिनिक मेथड वापरतात. ओके. आता हायजिनिक म्हणजे काय? तर ॲक्चुअली ह्या सर्व्हेमध्ये त्यांनी हायजिनिक म्हणजे हे म्हटलंय, काय म्हणतात पॅड वापरणं असेल आणि मेन्स्ट्रुअल कप त्यांनी इन्क्लूड केलंय. आता हे आधी 50% होतं प्रमाण, आता ऑलमोस्ट 70% वर गेलेलं आहे. कारण जागरूकता वाढते आहे. आणि पण एवढं सगळं जरी असलं, तरी अजूनही 71% मुलींना जोपर्यंत पहिल्यांदा पिरियड येत नाही, तोपर्यंत त्यांना त्याच्याबद्दल माहिती नसते. ओके. आणि म्हणजे खूपदा अचानकपणे पिरियड आल्यानंतरच, पाळी आल्यानंतरच त्यांना कळतं, की आपली पाळी सुरू झालेली आहे. ओके. मग त्याच्यानंतर काय ते माहिती मिळते. सो काही शाळांमध्ये सत्र होतायत, खूप वेगवेगळे कार्यक्रम होतायत, पण तरीही अजून आपल्याला खूप लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. कारण आपलं देश खूप मोठा आहे, आपल्याकडे एवढी जास्त जनसंख्या आहे, की अजूनही आपण सगळीकडे अजून पोहोचू शकलो नाही आहोत. सो बरेच चॅलेंजेस आहेत या सगळ्यामध्ये. पण आपण एक वरचेवर जर थोडंसं थोडक्यात पाहायचं झालं, तर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे एकूणच हे काय आहे आपलं सो टॉयलेट्सची सोय असेल, पाण्याची सोय असेल किंवा पॅड्सची उपलब्धता असणं शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, इव्हन ऑफिसेसमध्ये. सो हा एक अजूनही भाग आहे जिथे आपण स्ट्रगल करतो आहे. म्हणजे हे तर मी असं म्हणते, की शाळा कॉलेज तरी ठीक आहे. तिथे भवन असतात प्रॉपर किंवा ज्या महिला प्रॉपर ऑफिसमध्ये जातात, ठीक आहे त्यांना काहीतरी सोय आहे. पण जर आपण पाहिलं, की असे जे कामगार महिला आहेत, ज्या ऊसतोडणीला जातात किंवा शेतात कामं करतात किंवा लेबरर्स असतील, सो अशा महिलांना तर अजूनच कितीतरी गोष्टींचा सामना करावा लागतो, की टॉयलेटच नसतील कदाचित महिलांसाठी. असंच रस्त्यावर वगैरे जावं लागेल त्यांना. सो किंवा असंच उघड्यावर कुठेतरी जावं लागेल. प्रायव्हसी नाहीये. असे प्रश्न अजूनही आपल्याकडे आहेत. सो ह्यामुळे या विषयावर काम करणं हे जरुरी होऊन जातं. आणि याच्याबद्दल माहिती असणं म्हणजे अ, आपल्याकडे ना एक कल्चर आहे. सगळ्या आपल्या पूर्ण भारतात हे कल्चर चालतंय. ते म्हणजे की आपण कितीही आपण खूप आजारी पडलो, खूप असं म्हणजे अगदी म्हणजे आता दवाखान्यात जायची वेळ आली आहे, तोपर्यंत आपण दवाखान्यात जात नाही. सगळेजण स्त्री, पुरुष सगळे, सगळे. आणि आपण आराम करत नाही पुरेसा. आपण वेळेवर खात नाही. आपण असे सगळे शहरी धरा तुम्ही किंवा गावातले धरा सगळीकडे सेम परिस्थिती आहे या बाबतीत. आणि महिलांच्या बाबतीत तर अजूनच हे आहे, की महिला तर अगदीच म्हणजे सगळ्यांचं जेवण झाल्यावर मी जेवणार किंवा सगळी कामं झाल्यावर मग ती शांतपणे बसणार महिला घरामध्ये. सो असे प्रश्न आपल्याकडे आहेत. त्यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष करणं अ, ही खूप रेग्युलर गोष्ट आहे, कॉमन गोष्ट आपल्याकडे होऊन गेली आहे. असं नसलं पाहिजे, पण हे झालंय आपल्याकडे. तो एक मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे आपण अ, कित्येक समस्या अशा असतात ज्या वेळेत लक्ष दिलं तर त्या थोडक्यात टळू शकतात. पण आपण वेळेत जात नाही डॉक्टरकडे, वेळेत मदत घेत नाही. त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम्स होतात. सो हे थोडं मला बॅकग्राऊंड द्यायचं होतं या सगळ्याचं. अ, आणि या सगळ्याचा जनरल महिलांच्या हेल्थवर परिणाम होत असतो. ओके. सो नुसतं मासिक पाळीवर परिणाम होत नाही. तर आपलं जेवण-खाण जे आहे, आपण आपल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, अ, या सगळ्यावर परिणाम होतो आपला. ओव्हरऑल हेल्थवर परिणाम होतो. त्यामुळे आपण जर ऐकलं असेल की महिलांचे पाय खूप दुखतात,
कंबर दुखते, पाठ दुखते किंवा असे तुम्ही इश्यूज बघाल. सो याची कारणं हीच आहेत की आपण वेळेत लक्ष देत नाही, पुरेसा आराम करत नाही. कमतरता असतात महिलांमध्ये खूप जास्त. कमतरता म्हणजे ॲनिमिया असू शकतो किंवा इतर काही डेफिशियन्सी असू शकतात. इतर कुठल्यातरी व्हिटॅमिन किंवा न्यूट्रिएंटची कमतरता असू शकते. सो त्याच्यामुळे पण महिलांना वेगवेगळे आजार लागतात पाठीमागे किंवा वेगवेगळी दुखणी मागे लागतात, की काहीतरी दुखतंय आणि ते बरंच होत नाही. किती पण औषधं खाल्ली, काही केलं. कारण आपण इतकी वर्ष आपलं दुर्लक्ष झालंय शरीराकडे, की त्याची झीज जी आहे ती सहज भरून निघणार नाही, असं होऊन जातं. त्यामुळे अगदी आपण पाहिलंय की 40शी-50शीतच महिला खूप थकलेल्या दिसतात काही ठिकाणी. सो हे त्याचं एक कारण आहे, की आपण पुरेसं खात नाही आणि व्यवस्थित खात नाही आणि मासिक पाळीमध्ये प्रॉब्लेम काय होतो मेन, की दर महिन्याला शरीरातनं जे रक्त आहे, ते बाहेर पडणार आहे. ओके. सो जेव्हा ते बाहेर पडतं त्यावेळेला काही न्यूट्रिएंट्स पण त्यासोबत बाहेर पडणार त्या रक्तासोबत. सो त्यामुळे दर महिन्याला परत ती झीज भरून काढायला पाहिजे आपल्याला. तेवढं पुरेसं परत अन्न खाल्लं पाहिजे, की तेवढं रक्त परत बनेल आपल्या शरीरामध्ये. सो तेवढं काम आपल्याकडे आपल्या शरीरावर आपण करत नाही. हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. सो त्यामुळे एचबी कमी असणं वगैरे असे मुद्दे आपल्याकडे आपल्या समाजात दिसून येतात महिलांमध्ये. सो मी खूप चॅलेंजेसमध्ये मी जास्त नाही जाणार. ते आपण डिस्कस करू नंतर. ओके, हे मला वाटतं नंतर बोलते. हा पार्ट जो आहे तो. मी आता आधी थोडं आपण मासिक पाळीबद्दल बोलूया. ठीक आहे. मी स्क्रीन शेअरिंग थांबवते आणि मी तुम्हाला एक थोडक्यात समजवते. ठीक आहे. एकच मिनिट द्या. मी दुसरं पीपीटी ऑन करतेय. ओके. सो आता मला थोडीशी तुमच्याकडून मदत हवी आहे सगळ्यांकडून. स्त्री, पुरुष सगळे जे पण आले तिथे आज सेशनमध्ये, ते मला एक आपण म्हटलं थोडं प्रश्न उत्तर टाइप करणार आहोत हे. सो मला सांगा की दर महिन्याला मासिक पाळीमध्ये किती ब्लड शरीरातून बाहेर पडत असेल? काही अंदाज आहे? काही चूक बरोबर उत्तर नाही. जनरल तुम्हाला काय वाटतं सांगा. टाइप करू शकता तुम्ही, तुम्हाला जे पण वाटतंय. किती ml किंवा किती चमचे, काय काय वाटतं? एक कपभर असा काही पण अंदाज असू शकतो. काय वाटतं? हॅलो. काय? मी जसं मी ऐकलं आहे की 2 चमचे दिवसाला जातं. तुमचा आवाज थोडा ब्रेक होतोय. बहुतेक माझ्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. रिपीट करता का? अ, एक मिनिट हां. हॅलो. हां, बोला, बोला. हां, मी ऐकलेले आहे की दिवसाला 2 चमचे ब्लड जातं आपलं. ओके, ओके. पण मला असं वाटतं की त्यापेक्षा जास्त जातं. ओके, ओके. सो पुरुष ऐकतायत, मी आता गंमत सांगणार आहे. कदाचित तुम्हाला खरी नाही वाटणार, पण मी सांगणार आहे तरी पण. हे महिलांचं सिक्रेट आहे. हे महिलांना असं वाटतं, पण मी आता ते सिक्रेट ओपन करतेय. खूप महिलांना असं वाटतं की म्हणजे माझी मैत्रीण आणि मी नेहमी हा जोक करतो की ब्रह्मपुत्रा नदी माहितीये का आसाम मधली? खूप खूप मोठं पात्र आहे तिचं, खूपच मोठं पात्र आहे. एका बाजूने दुसरा किनारा दिसतच नाही त्याचा नदीचा. सो आम्हाला ती नेहमी म्हणत असते की असं वाटतं की ज्यावेळेला पाळी येते त्यावेळेला असं वाटतं ब्रह्मपुत्रा सारखं असं एवढा जास्त फ्लो होतोय असं वाटतं. सो ऍक्च्युली फिलिंग तसं येतं आपल्याला. पण सर्वात पहिलं जे लिहिलंय रवी वेताळ यांनी, ऍक्च्युली तुम्ही बऱ्यापैकी काय म्हणतात क्लोज लिहिलं आहे. सो साधारणपणे एक 30-40 ml पासून स्टार्ट म्हणूयात. ते साधारणपणे
50-60 ml मॅक्झिमम हे नॉर्मल ब्लिडिंग आहे आपलं. ओके. आणि जर कुठला आजार असेल किंवा कुठलं कंडिशन असेल तर थोडं जास्त होऊ शकतं, कमी होऊ शकतं. ओके. तर साधारणपणे एक 35 ml म्हणतात हे नॉर्मल आहे. म्हणजे साधारणपणे 2.5 चमचे म्हणूयात आपण, 2.5 टेबलस्पून. आणि 10 ते 80 ml मध्ये ही रेंज असू शकते. आणि प्रत्येकाचा आपला आपला वेगवेगळा फ्लो असतो. सो तुमच्या बऱ्याच जणांचे क्लोज होतं उत्तर. सो फक्त जेव्हा 100 पेक्षा जास्त होतं, 100 टच होतो किंवा त्याहून जास्त होतं, त्यावेळेला फक्त ते म्हणजे याचं कारण आहे. एक जेव्हा 50च्या वरच ऍक्च्युली जेव्हा जायला लागतं ब्लड, त्यावेळेला थोडंसं आपण काळजी घेतली पाहिजे की काय कारण होतंय, काही काही अंडरलाईंग प्रॉब्लेम्स आहेत का ते बघण्याची गरज आहे. ओके. सो मी स्क्रीन मॅडम हे जे ब्लड जातं हे पर डे 35 पर्यंत जातं का पूर्ण 5 दिवसाचं? हा, हे 5 दिवसाचं मिळून आहे. 5 दिवसाचं मिळून आहे. ओके. येस येस येस. सो काही लोकांना 10 ते 20 ml पण जाऊ शकतं 3 दिवसात, 4 दिवसात, थोडं 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 थोडं. किंवा काही लोकांना हेवी ब्लिडिंग होऊ शकतं आणि ते थोडं थोडं करून 4 दिवस असं, 4 दिवस 5 दिवस, काही लोकांना 2 दिवस पण येतं. सो प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. ओके. आपण समजून घेऊयात. मी स्क्रीन शेअर करते म्हणजे मग एक थोडक्यात आपण समजून घेऊया. ओके. सो एक मुलगी जेव्हा जन्माला येते, ऍक्च्युली जन्माला पण नाही, सॉरी, त्याच्याही मागे जाऊयात आपण. तर आपण म्हणजे एक मुलगी आपण ओके, सॉरी, मी नीट सांगते जरा. सो असं म्हटलं जातं की आपण सगळे जे आहोत, आपण सगळे जे जन्माला आलोय, स्त्री पुरुष सगळेच, आपण सगळे कधीतरी आपल्या आजीच्या पोटात, म्हणजे आपली आईची आई जी आहे तिच्या पोटात पण राहिलो आहोत कधीतरी. ठीक आहे, असं म्हटलं जातं. आता त्याचं काय कारण आहे ते मी सांगते. तर याचं कारण हे आहे की जेव्हा बाळ म्हणजे मुलगी जेव्हा पोटात असते, म्हणजे गर्भाशयात वाढत असते, तेव्हा तिच्या शरीरामध्ये ऑलरेडी तिचे सगळे प्रजनन अंग तयार होतात. ओके. सो त्यावेळेस म्हणजे ही पोस्ट मी जी वाचली आहे आणि बऱ्यापैकी क्रेडिबल पण आहे असं ऐकण्यात आहे की त्या मुलीच्या शरीरात जेव्हा ती आपल्या आईच्या पोटात मोठी होतीये 9 महिने, तेव्हा तिच्या शरीरात सगळे प्रजनन अंग निर्माण होतात आणि त्यावेळेला तिच्या जे हे आहेत, ओव्हरीज आहेत, त्याच्यामध्ये अंड्याचं प्रोडक्शन सुरू होतं. ओके. आणि ते अंडे जे आहेत, जेव्हा ती 9 महिने आईच्या पोटात राहून बाहेर निघते, तेव्हा ऑलरेडी तिच्या शरीरामध्ये लाखो अंडी तिच्या शरीरात ऑलरेडी आहे, तिच्या अंडाशयामध्ये. ओके. सो ती मुलगी म्हणजे ते सगळं तिच्यात बिल्ट होऊनच येतं ते असं. ओके. सो आता साधारण एक 10व्या-12व्या वर्षी पिरियड सुरू होतो जनरली. काही लोकांना 13व्या-14व्या वर्षी पण चालू होऊ शकतो, नॉर्मल आहे. सो 10 ते 15 मध्ये कधीही चालू होऊ शकतो. आणि एक 40 ते 50 मध्ये कधीतरी पिरियड यायचं थांबतं. ओके. सो इतके वर्ष पिरियड यावे यासाठी, म्हणजे पिरियड यावे हा उद्देश नाहीये, पण जस्ट सांगते. सो इतके वर्ष त्या व्यक्तीला पिरियड येतो, तर तितके वर्ष हे कंटिन्यू राहावं ह्यासाठी तेवढे अंडे शरीरामध्ये आहेत, ऑलरेडी बनलेले आहेत. ठीक आहे. जेव्हा ती गर्भ असते त्यावेळेला ऑलरेडी त्या मुलीच्या शरीरात हे सगळं बनलेलं असतं. सो साधारणपणे असं पाहिलं तर महिला या वयाचे 30 ते 35 वर्ष त्यांना पाळी येते. ओके. आणि साधारणपणे 400 ते 450 पिरियड त्यांना त्यांच्या आयुष्यभरामध्ये येतात. ओके. मिनिटं, नेक्स्ट करतो. हा, जसं आपण बोललो की मेन्स्ट्रुअल फ्लुइड जे आहे
हे साधारणपणे 30-35 ml प्लीज म्यूट कराल का? कोणाचा तरी आवाज येतोय. थँक्यू. हा परत येतोय ऍक्च्युली. सगळ्यांना त्यांनी म्यूट वर राहा. काहीतरी मध्येच डिस्टर्बन्स येतोय कारण. आरती गवते यांचं आहे. करा आरती माईक बंद करा. वर्षा पाटील कोण आहे? माईक बंद ठेवा. थँक्यू. लक्षात नाही येत आपल्या मागे वगैरे आवाज असतात ना ते येतात, बाकी काही नाही. तुम्ही जरी शांत तुम्ही बोलत नसले तरी मागचे काहीतरी आवाज येतात. ठीक आहे. सो आपण बोललो की नेमकं किती ब्लिडिंग होतं काय, आणि हे जे ब्लिडिंग होतं तर त्याच्यामध्ये फक्त रक्त नसतं, तर त्याच्यासोबत आपला जो काय म्हणता येईल योनी मार्ग आहे, त्या योनी मार्गात होणारं जे काही हे आहे सिक्रिशन्स आहेत, म्हणजे तिथे काहीतरी फ्लुइड असतं. ओके, सो त्याला सर्वायकल म्युकस म्हणतात. तर ते फ्लुइड आहे एक प्रकारचं. आपल्या तोंडात कशी लाळ असते ना, तर तशा प्रकारचं आपल्या योनी मार्गात पण ती असं लाळेसारखं एक हे असतं, लिक्विड असतं. सो ते पण थोडंसं आपल्या पिरियडच्या रक्तामध्ये असतं. अजून पण तिथले काही काही सिक्रिशन्स असतात. आणि आणि एंडोमेट्रियल टिश्यू, आता हे काय आहे ते मी सांगते. सो ज्या मुली इथे उपस्थित आहेत, तुम्ही कदाचित लक्षात आलं असेल की आपण जेव्हा पॅड लावतो त्या पॅडवर ना अशा कधीतरी छोट्याशा गाठीसारखं काहीतरी दिसतं. सो ते गाठीसारखं काय असतं ते मी समजावून सांगते की काय असतं, किंवा क्लॉट्स म्हणतात ज्याला. आपण आता नेक्स्ट समजून घेऊया. सो ही आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. ओके, तर आता हे जे युटेरस आहे, युटेरस म्हणजे आपलं गर्भाशय. ओके, सो महिलांमध्ये आपल्या सगळ्यांचं, आता तुम्हाला असं वाटेल की आपल्या आईबाबांचं घर हे आपलं घर, किंवा मुलींना वाटेल की नंतर लग्नानंतर मी जिथे लग्न करून जाईल ते माझं घर, किंवा आपण विकत घेऊ ते आपलं घर. नाही, ही सगळी नंतर आपण आयुष्यात आलेली घर आहेत. आपल्या सगळ्यांचं, स्त्री पुरुष सगळ्या जेंडरच्या लोकांचं पहिलं घर कोणतं आहे माहिती का? आपल्या आईचं गर्भाशय. ओके, आपण तिथे 9 महिने एका छोट्याशा न दिसणाऱ्या अंड्यापासून पार एक म्हणजे न्यूबॉर्न म्हणजे अर्भक एवढं मोठं आपण 9 महिन्याचा प्रवास करतो आपण त्याच्यामध्ये. सो ते आपलं सर्वात पहिलं घर आहे, आणि ते घर आपल्याला सेफ ठेवण्याचं काम करतं, पालन पोषण आपलं करतं ते, जेव्हा आपण 9 महिने आईच्या पोटात असतो. सो त्याचं खूप महत्व आहे. आता ते काय आहे कसं आहे ते आपण समजून घेऊया. ठीक आहे, आता तुम्ही इथे बघत असाल, मी ना जरा पॉइंटरचा वापर करते म्हणजे कदाचित तुम्हाला. तो हा जो भाग आहे हे ओव्हरी आहे किंवा अंडाशय आहे. सो मी जे सांगत होते ना, लाखो करोडो अंडे असतात आपल्या शरीरात, ते इथे असतात. हा पण ओव्हरी आहे. ओके, आता 2 ओव्हरीज आहेत, आणि प्रत्येक ओव्हरीतून म्हणजे अल्टरनेटिव्हली एका महिन्याला उजव्या ओव्हरीतून, दुसऱ्या महिन्याला दुसऱ्या ओव्हरीतून एक अंड जे आहे ते परिपक्व होणार आणि ते त्यातनं बाहेर येणार. ओके, आणि मग ते जे अंड आहे, आता समजा इथे बघा, तर ते हे जे दिसतंय तुम्हाला स्ट्रक्चर, यातनं ते अंड ऑलरेडी बाहेर आलेलं आहे. ओके, आता हे जे दिसतंय तुम्हाला असं हातासारखं स्ट्रक्चर आहे, त्याला फॅलोपियन ट्यूब किंवा बीजवाहिनी म्हणू शकतो. सो ते ऍक्च्युली त्याला असं चिकटलेलं नसतं, ते त्याच्या जवळ असतं फक्त. तर ते काय काम करतं, ज्या वेळेला ते अंड जे आहे ते जेव्हा ओव्हरीतून बाहेर येतं, तेव्हा ते त्याला असं एक बॉल पकडल्यासारखं काइंड ऑफ असं झेलायचं काम करतं. ठीक आहे, सो त्याच्यात अलगद ते अंड पडतं. ठीक आहे, आणि मग ते जे आहे अंड ते त्या फॅलोपियन ट्यूब मधनं
हळूहळू हळूहळू इकडे येतं याच्याकडे, गर्भाशयाकडे. ओके. आता या गर्भाशयात येऊन ते पुरुषाच्या शुक्राणूची वाट पाहतं. ओके. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती, आपण सगळे इथे मोठे आहोत. बाळ कसं होतं हे आपल्याला माहिती आहे, की स्त्री आणि पुरुषांचं जोपर्यंत हे अंड आणि शुक्राणू मिलन होत नाही तोपर्यंत प्रेग्नन्सी राहत नाही. ठीक आहे. सो आता 10व्या-12व्या वर्षापासून ते एक 40-50व्या वर्षापर्यंत एकच मिनिट, सॉरी, माझी मांजर मध्ये चालली आहे. काय झालं? हा. सो तितक्या वेळा आपल्या शरीरामध्ये हे सायकल घडतं. ओके. तर ओव्हरीतून अंड निघणार, ते याच्यात जाऊन पोचणार गर्भाशयाच्या पाशी आणि ते शुक्राणूची वाट पाहणार. ठीक आहे. आता आपलं शरीर ना भलतंच आशावादी आहे बरं का, एकदम भलतंच आशावादी आहे. म्हणजे अगदी 10-12 वर्षाची मुलीला जिथे आपल्याला अजून 18व्या वर्षापर्यंत लग्नाचे हक्क पण नाहीयेत, पण ती प्रेग्नंट राहू शकते त्या वयापासनं. ठीक आहे. ते शरीराने तिची तयारी सगळी करून ठेवलेली आहे. ठीक आहे. आता दर महिन्याला जसं की एक पाहुणा येणार आहे आपल्याकडे. ओके. पाहुणे राहायला आल्यावर आपण त्यांची खायची प्यायची सोय करतो. ते राहायला येणार म्हणून छान गादी टाकतो, स्वच्छ बेडशीट त्याच्यावर टाकलं जातं. दुसरं चांगली पांघरुणं आपण वेगळी कपाटातनं काढून त्यांना देतो, आपली रोजची वापरातली नाही देत. खायला पण चांगलं चुंगलं बनतं. असं सगळं जे काम आहे हे आपलं शरीर दर महिन्याला करतं. अगदी दर महिन्याला न थकता, अगदी घड्याळाचा काही विचार नाही करत, कशाचा विचार नाही करत, ऊन पाऊस थंडी सगळ्यामध्ये न थकता शरीर ही तयारी दर महिन्याला करतं, एकदम न चुकता. ओके. अगदीच म्हणजे एखाद्याला काहीतरी आजार असेल तर तेवढं बाजूला सोडलं आपण, तर बाकी सगळ्यांच्या शरीरामध्ये हे न थकता दर महिन्याला हा प्रकार घडतो. ठीक आहे. तर जर प्रेग्नन्सी राहिली, ठीक आहे, आता मी म्हटलं शरीर भलतंच आशावादी आहे, तर ते दर महिन्याला प्रेग्नन्सी राहू शकते या विचाराने सगळी तयारी करतं. ठीक आहे. त्यामुळे ती अशी एक मऊ गादी आपल्या शरीरात तयार होते. ठीक आहे. ती प्रेग्नन्सी जर पुढे राहिली, ओके, तर त्यासाठी ती छान एक मऊ गादी बनवतं ते. ओके. आपल्या गर्भाशयामध्ये. आणि मग त्याच्यामध्ये नंतर ज्यावेळेला जर ते झाली प्रेग्नेंट ती व्यक्ती, तर त्या बाळाचं पालन पोषण आणि त्या व्यक्तीला सेफ राहणं, प्रोटेक्ट करणं, हे सगळं जे आहे ते ती गादी करणार आहे. ठीक आहे. सो हे त्याचं महत्व आहे. आता जरी आपल्या शरीराला एवढे शरीर आपल्याला इतके चान्स देत असलं, प्रेग्नन्सीसाठी एवढे ऑपॉर्च्युनिटी देत असलं, तरी आपण 1-2 फार तर 3 मुलांचा विचार करू शकतो. 3 वेळा प्रेग्नन्सीचा विचार करू. ओके. म्हणजे आता हे प्रमाण कमी झालंय, पूर्वीच्या काळी जास्त मुलं असायची. सो आपलं लिमिट आहे शेवटी काही झालं तरी. त्यामुळे इतर वेळेस ही जी सगळी तयारी केलेली आहे त्या बाळाच्या आगमनाची, ते बाळ तिथे वाढेल आणि असं सगळ्या विचाराने, तर ती तयारी जी आहे ती वाया जाणार आहे. फॉर एक्झाम्पल, मी जर तुम्हाला भेटायला तिकडे मराठवाड्यात आले, तुम्ही माझ्यासाठी खायची प्यायची तयारी केली, सगळं तुम्ही तयारी केली. ठीक आहे. तुम्ही छान माझ्यासाठी काहीतरी खायला बनवलं, तुम्ही अगदी माझी राहायची सोय पण केली कुठेतरी. ठीक आहे. छान ठिकाणी सगळं झालं. पण माझी ट्रेन लेट झाली किंवा माझी ट्रेनच कॅन्सल झाली आणि मला मुंबईहून यायलाच जमलं नाही तुमच्याकडे, तर काय होणार? तुम्ही ते जे जेवण माझ्यासाठी ठेवलं होतं, बनवून ठेवलं होतं, मागवून ठेवलं होतं, जे पण आहे ते वाया जाणार. तुम्ही असं नाही म्हणणार ना की जाऊ दे, ती राजसी नंतर येईल तेव्हा खाईल. हा ऑप्शन नाही राहत. जेवण खराब होऊन जाणार. आपण त्याला जास्त वेळ ठेवू नाही शकत. तसंच शरीरामध्ये हे जे सगळं बाळासाठी जेवण आणि हे सगळं बनलं होतं, सगळं चांगलं चुंगलं त्याच्यात दिलेलं होतं त्याला, आता त्याचा काही फायदा राहणार नाही शरीराला. ओके. त्यामुळे ते जे आहे ते शरीराबाहेर फेकलं गेलं पाहिजे. आपण रोज सकाळी 1 आणि 2 नंबरला जातो. त्याचं कारण पण हेच आहे की आपल्याला जे चांगलं घ्यायचं ते शरीराचं घेऊन झालंय,
आता दादा जे काही अंगाच्या बाहेर पडतंय आपल्या, ते जे आहे त्याची शरीराला यापुढे गरज नाहीये. ठीक आहे? ते आतमध्ये राहिलं तर आपण आजारी पडणार. त्यामुळे ते आपण बाहेर काढतो. एखाद दिवशी आपल्याला सकाळी जर टॉयलेटला झाली नाही, तर आपल्याला खूप अनइझी होतं, कसं तरी होतं आपल्याला. काही लोकांना तर गॅस होतो किंवा असं छातीत जळजळायला लागतं, अनकम्फर्टेबल वाटत राहतं, चिडचिड होते, असं सगळं होतं आपल्याला. हो की नाही? एक दिवस जरी आपण नाही गेलो तर. आता विचार करा, एखाद्या मुलीला अ, तिची पाळी खूप पुढे गेली, मुलगी, महिला कोणीही, तर तिची किती चिडचिड होईल, तिला किती त्रास होईल. सो हे असं साहजिक आहे. ठीक आहे. त्यामुळे अ, याच्याबद्दल माहिती असणं सगळ्यांना जरुरी आहे. स्त्री, पुरुष सगळे. सो आपण सगळे आहोत कारण आपल्या आईचं हेल्दी प्रजनन संस्था होती म्हणून आपण सगळे या दुनियेत येऊ शकलोय. त्यामुळे आपल्याला ह्याबद्दल माहिती असली पाहिजे. सो हे झालं जनरल ह्याच्याबद्दल आणि हा जो पाहतोय भाग, हा योनी मार्ग आहे किंवा वजायनल कॅनल. ओके. सो तो ज्यावेळेला प्रेग्नन्सी एखादीला राहिली, तर ते बाळ इथे मोठं होणार गर्भाशयामध्ये आणि मग त्याच्यानंतर ते बाळ जे आहे योनी मार्गाद्वारे बाहेर येतं. ठीक आहे. नॉर्मल डिलिव्हरी जी आपण म्हणतो त्याच्यामध्ये तसं होतं. आणि सो या सगळ्यामध्ये स्वच्छतेचा एक खूप मोठा भाग आहे आणि तुम्हाला सगळ्यांना जनरल माहिती आहे, पण मी तरी पण थोडंसं सांगतेय, की आपण जे पॅड वापरतो किंवा कोणी कापड वापरत असेल, जे पण प्रोडक्ट वापरत असेल, हे एक 6 तासामध्ये 6 ते 7 तासामध्ये जर आपण बदललं, तर ते आपल्याला खूप फायद्याचं ठरतं. त्याची 2-3 कारणं आहेत. एक म्हणजे हायजीनच्या दृष्टिकोनातून. आपण दरवेळेस फ्रेश प्रॉडक्ट वापरलं, की आपल्याला चांगलं वाटतं. ते रक्त तिथे साचून राहिलं, तर आपल्याला त्याच्यामुळे खाज येऊ शकते काही लोकांना किंवा त्याच्यामुळे अनइझी वाटू शकतं काही लोकांना. सो ते एक आहे आणि तेवढी कपॅसिटी पण नसते आपल्या प्रॉडक्ट्सची. सो साधारणपणे त्या वेळात आपण जर बदललं तर चांगलं असतं. हे लॅपटॉपवर नाही चढायचं. सो हे एक बेसिक आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि पॅड विकत घेणं यात काहीच लाज नाही आहे. जर तुम्ही पुरुष असलात, तुमच्या एका मैत्रिणीला जर पॅडची गरज असली, तुम्ही आणून दिलत तर ऍक्च्युली तिला खूप छान वाटेल. कारण कधी-कधी असं होतं, असे सिच्युएशन येतात, की अ, एक महिलेसोबत दुसरी महिला नसते कधी-कधी. म्हणजे असं होतं कधी-कधी, की जसं की एक मुलगा, एक मुलगी दोघं काहीतरी फील्ड व्हिजिटला बाहेर गेलेत आणि ती तर कोणाकडे पॅड मागणार किंवा तिला काही त्रास होत असेल तर ती अजून कोणाला सांगणार? त्या मित्रालाच सांगू शकेल ना, क्लासमेट असेल, कलीग असेल त्यालाच सांगू शकेल. अजून तर कोणी सोबत नाहीये तिच्या. सो अशा वेळी मग बोलावंच लागतं. सो त्यामुळे जर आपण म्हणजे मुलींनी पण हे ओपनली बोललं पाहिजे आणि पुरुषांनी पण जसं कधी शेअर केलं तर लाजून न जाता किंवा असं काय म्हणतात त्याची भीती न बाळगता बोलायला आणि ऐकायला काहीच हरकत नाहीये. मला माहिती आहे की हे एकदम नाही होत, याला वेळ लागतो, बट ट्राय करायला हरकत नाहीये. मी अशीच होते पूर्वी. मी कधी याआधी बोलले नव्हते या विषयावर कोणाशी. माझ्या वडिलांशी थोडंफार बोलायचे. म्हणजे ते पण कधीतरी अगदीच खूप त्रास वगैरे झाला तर ते डॉक्टर आहेत. तो त्याच्यामुळे आणि दुसरं असं की दुसरं मला वाटतं मी माझ्या नवऱ्याशी थोडाफार बोलली असेल. तेव्हा तो माझा नवरा नव्हता झाला अजून. आम्ही मित्र होतो. तर मी त्याला सांगितलं असेल थोडंफार आणि तिसरं म्हणजे माझा एक मित्र आहे. खूप माझा जवळचा मित्र आहे तो. तर मला खूप त्रास होता. मला खूप ब्लीडिंग होत होतं आणि माझे सगळे जे आम्ही बाहेर होतो सगळेजण एका ठिकाणी आणि माझ्यासोबत सगळे माझे त्यावेळेचे जे कलीग होते बरेचसे पुरुषच होते आमच्या टीममध्ये. आम्ही मुली फक्त 2च होतो आणि ती मुलगी होती ती काही आली नव्हती आम्ही जिथे कुठे गेलो. मग शेवटी मला माझ्या त्या मित्राला सांगावंच लागलं, की मला काय होतंय. आणि मग तेव्हापासून मी अशी कम्फर्टेबल झाले पुरुषांसमोर पण बोलायला. सो हे जरा बेसिक आहे. आणि ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे आपली महिलांची. सो
हे युटरस आहे, गर्भाशय आहे, हा योनी मार्ग आहे जसं म्हटलं तसं. हे जे आहे हे युरिनरी ब्लॅडर आहे, ठीक आहे. आणि हे आहे जिथनं मल बाहेर पडतो. असे 3 वेगवेगळे सेपरेट कॅनल्स आहेत. ओके. सो पण हे खूप जवळ असतात, त्यामुळे हायजीन ही खूप जरुरी आहे. त्यामुळे महिलांना खूप पटकन UTI होणं किंवा इन्फेक्शन्स होणं हे असं होतं, कारण हे खूप जवळ आहेत तिन्ही पण. त्यामुळे युरिन किंवा आपला जो मल आहे त्याच्यातून कधी-कधी म्हणजे इन्फेक्शन होऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे स्वच्छता ही जरुरी आहे. हे मी जसं सांगितलं तसं की पिरियडचं सायकल जे मी तुम्हाला सांगत होते ते आहे. थोडा ब्लर दिसतोय ऍक्च्युली हा डायग्राम. ओके. सो एक थोडक्यात जस्ट सांगते, मग याच्यानंतर आपण ओपन करूयात सगळ्यांसाठी. मला खूप लेक्चर नाही द्यायचंय. सो आपण एक जस्ट माहिती देते मी की पॅड आहे, टॅम्पॉन आहे, याच्याबद्दल हे खूप प्रचलित झालेत गेल्या काही वर्षात. आणि त्याचे काही परिणाम पण गेल्या काही वर्षात दिसायला लागलेत आपल्याकडे. ते म्हणजे की काय झालंय की तुम्ही काही याच्या ऍड्स बघाल, हे जे पॅडच्या कंपनीजचे, ते असं म्हणतात की तुम्ही 12 तास आमचं पॅड वापरू शकता, काही हरकत नाहीये, रात्रभर तुम्हाला छान झोप लागेल वगैरे. पण तुम्ही जर डॉक्टरांचं ऐकाल किंवा खूप सारे एक्सपर्ट सांगतात की तुम्ही 6 तासात पॅड बदललं पाहिजे. आता 6 तास ते पॅड चालतं जनरली. आता त्याचं तुम्ही 12 तास चालेल असं पॅड केलं, म्हणजे याचा अर्थ त्यात काय फक्त कापूस नाहीये. ठीक आहे. त्याच्यामध्ये अजून बरेच केमिकल ऍड होत आहेत. तुम्ही जर जनरल कापूस पाहिलात, तुम्ही सगळे मराठवाड्यातल्या, तुम्हाला कापूस माहितीये. तो कापूस किती शोषून घेऊ शकतो हे आपल्याला माहितीये. पण शेवटी त्याला पण एक लिमिट आहे. ओके. तो एकदा भिजल्यावर अजून तो पाणी नाही घेऊ शकत एकदा भिजल्यानंतर. तो भिजल्यानंतर पण घेऊ शकतो. अशी जेव्हा परिस्थिती आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी केमिकल्स आहेत घातलेले. ओके. सो पूर्वी जे आपले पॅड्स होते, जेव्हा खूप पूर्वी भारतात आले पॅड्स, त्यावेळेला जनरली प्युअरली कॉटन पासून, म्हणजे जो आपण ड्रेसिंगला वगैरे वापरतो ना कॉटन, तशा प्रकारचं कॉटन वापरलं जायचं पॅडमध्ये. आता त्याच्यामध्ये खूप सारं भेसळ झाली असं म्हणूयात एक प्रकारे, की त्याच्यामध्ये खूप सारे केमिकल टाकले जातायत, की ते ॲब्झॉर्बन्सी वाढावी त्याची. ते सुपर ॲब्झॉर्बंट जेल बद्दल जर ऐकून माहिती असाल तर. सो हे थोडं हानिकारक आहे, म्हणून पण म्हटलं जातं की 6 तासात बदला पॅड. कारण ते जे आहे ते नंतर रिॲक्ट करायला लागतं. आणि ते सुपर ॲब्झॉर्बंट जेल असल्यामुळे एक अजून एक तोटा आहे शरीराला, ते म्हणजे की बघा आपल्याला घाम येतो, आपल्याला जे हे आपण मग घाम येतो तर आपण कसे कपडे घालतो की ज्याच्यामध्ये घाम कमी येईल, किंवा कॉटनचे कपडे घालतो, किंवा ज्याच्यामध्ये असं इरिटेशन नाही होणार बेसिकली आपल्याला. हवा लागत राहील आपल्या शरीराला. आपण मग असे कपडे घालतो, पातळसे कपडे घालतो, की जास्त जाड कपडे नाही घालत मग आपण. तो असं आपण करतो. पण त्या ठिकाणी जिथे मी तुम्हाला सांगितलं जसं की ते 3 ओपनिंग्स तिथे आहेत. सो अशा ठिकाणी जर आपण प्लास्टिक आणि केमिकल्स असलेला जर पॅड वापरत असू, जे इतकं आपल्या महत्वाच्या भागाजवळ आहे, आणि बघा आता गरमी केवढी जास्त आहे. अशा गरमीमध्ये जर आपण असं हे पॅड वापरलं, तर अजून थोडा डिस्कम्फर्ट आपला जो आहे, अजून थोडं इरिटेशन वाढणार आहे. कारण ते प्युअरली कॉटन पासून नाही बनलेलं आहे. ओके. सो अशामुळे काही महिलांना खाज येणं, तिथे कधीतरी पुरळ येणं, अशा गोष्टी घडतात. आणि तिथे खूप ड्राय होऊन जातं. ते सुपर ॲब्झॉर्बंट जेल वगैरे असल्यामुळे ते ना डिफरन्शिएट नाही करत. म्हणजे आता आपले कॉटनचे आपण कपडे घालतो, तर ते तेवढंच शोषू शकतं जेवढं त्याची कपॅसिटी आहे. ओके. एका पॉइंट नंतर तुमचे कपडे ओले होणार. ते वाळणार आणि मग परत ओले होणार. असं आपलं चालू राहतं. पण आता पॅडमध्ये ही सोय नाहीये आपल्याकडे. पॅड एकदा भिजलं की भिजलं. ठीक आहे. सो ते जास्त काळ वापरता यावं म्हणून त्याच्यामध्ये केमिकल आहे. ओके. पण याचा अजून एक तोटा आहे. ते म्हणजे की म्हणजे आपलं खूप सोय झाली आहे पॅडमुळे. म्हणजे किती साऱ्या महिला आहेत ज्या शाळा कॉलेजला जाऊ शकल्या,
ऑफिसला जाऊ लागल्या का तर पॅड आलं आणि कापडाची घडी खूप मोठी असते वापरायला काही लोकांसाठी जास्त ज्यांचे हेवी पिरियड असतात वगैरे. तो त्यांच्यासाठी ते खूप सोयीचं झालं. नक्कीच. मी नक्कीच त्याबद्दल पॅड आल्यामुळे खूप चांगल्या गोष्टी झाल्या आपल्या बाबतीत. पण ओव्हर द इयर्स त्याच्यामध्ये इतके प्रॉब्लेम निर्माण झाले आणि दुसरं म्हणजे की कचरा. आपण कुठेही जा इतके उकिरडे दिसतात आपल्याला आणि त्या उकिरड्यामध्ये प्लास्टिक दिसतं, पॅड असतात, डायपर असतात. ह्या सगळ्या गोष्टी असतात. सो त्यामुळे तो पण एक महत्वाचा विषय मला वाटतो, की ज्याच्यावर आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि सो आणि हे आपण रिसायकल वगैरे काही करू शकत नाही अजून तरी पॅड. म्हणजे 1-2 कंपनीज आहेत जे रिसायकलिंगचं प्लॅन करत आहेत पॅडचं. पण अजूनही ते तेवढं अजून पसरलं नाही आहे त्याचं काम. अजून खूप त्यांचं नवीन आहे काम आणि त्याला खूप वेळ लागेल असं हे सगळं देशभर पसरायला. सो हे थोडेसे इश्यूज आहेत या पॅडचे आणि हे पॅड जे आहेत हे 400 ते 800 वर्ष आपल्या पृथ्वीवर तसेच राहतील. त्यांना नष्ट व्हायला इतका वेळ लागणार आहे. आपण निघून जाऊ, आपल्या नंतर कितीतरी पिढ्या येऊन जातील, पण पॅड आपले तसेच राहतील. सो म्हणून मग काही पर्याय पण आहेत, ते आपण थोडक्यात समजूयात. माझी खूप इच्छा आहे की आपण सगळ्यांनी डिस्कस करावं, त्यामुळे मी पटकन संपवतेय माझं बोलणं. सो मेन्स्ट्रुअल कप आहेत, क्लॉथ पॅड आहेत, आता पिरियड पॅन्टी पण आल्या आहेत. मी काही लिंक्स पाठवीन तुम्हाला. तुम्ही नंतर आरामात त्याच्याबद्दल वाचू शकता. सो मेन्स्ट्रुअल कप झाले किंवा कापडापासून बनवलेले पॅड झाले किंवा पिरियड पॅन्टी झालं, हे सगळे जे आहेत हे आपण पुनर्वापर करू शकतो. ओके. सो बेसिकली आता कप जो घेतला आपण, हा मेडिकल ग्रेड सिलिकॉन पासून बनलेला असतो. तर तो आपण एक 8 ते 10 वर्ष कमीत कमी वापरू शकतो. ठीक आहे. परत परत धुवून त्याला वापरू शकतो. मग आले क्लॉथ पॅड. कापडी पॅड जे आहेत, हे कापडापासून बनलेले आहेत. त्याला लीक प्रूफ लेयर पण आहे, की आपल्या कपड्यांवर डाग नाही पडणार कापड असलं तरी. सो ते आपण 1-2 वर्ष तर आरामात वापरू शकतो. आणि ते पण धुवून परत परत वापरू शकतो आपण. आणि तिसरं मी म्हटलं तसं पिरियड पॅन्टी आहे. तर पिरियड पॅन्टी पण जी गोष्ट आहे, ती आपली रेग्युलर आपली जशी पॅन्ट असते तशीच असते. फक्त थोडीशी जाड असते आणि जसं क्लॉथ पॅडला पण मागे एक लीक प्रूफ लेयर असतं, की डाग पडू नयेत. तसंच त्याला पण एक असतं. ठीक आहे. सो असे हे 3 प्रॉडक्ट्स आहेत, ज्याच्यामुळे आपण कचऱ्याच्या विषयावर पण काम करू शकतो आणि त्याचसोबत आपण आपल्या आरोग्याची पण काळजी घेऊ शकतो. कारण ह्यांच्यामध्ये कुठलेही केमिकल मिसळलेले नाही आहेत. ज्याच्याने आपल्याला हानी होऊ शकते आणि त्यामुळे हे वापरायला सेफ आहेत हे प्रॉडक्ट्स. सो याबद्दल आता आपण थोडी चर्चा करूयात एकूणच. सो मी जसं म्हटलं हे जनरल आहे. मी वाटल्यास हे तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही नंतर आरामात पण बघू शकता हे. सो कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही असेल तर आपण ते घेऊ शकतो. आणि अजून पण मला काही चर्चा करायचे आहेत मुद्दे, ते पण आपण घेऊया. पण आता तात्पुरता काही प्रश्न असतील आत्ताच्या माझ्या प्रेझेंटेशनवर तर नक्की विचारा. मॅम माझा एक प्रश्न आहे. हा. मेन्स्ट्रुअलच्या वेळेस बरेच टर्न वगैरे आहे. सो हे जे आपण जास्ती करून पॅड हे करतो. तर जे आपण कप जर का आपण मेन्स्ट्रुअल कप यूज करायचं झालं तर ते किती सेफ आहे किंवा त्याचे काही साईड इफेक्ट्स वगैरे असं काही असतं का? ओके, ओके. सो मेन्स्ट्रुअल कपचं अजून साइड इफेक्ट आहेत का याच्यावर अजूनही थोडं अजून एव्हिडन्सची गरज आहे. पण आतापर्यंत जितकं रिपोर्ट झालंय तर असं मेजर काही कंप्लेंट अजूनपर्यंत आली नाहीये मेन्स्ट्रुअल कपच्या बाबतीत. सो बऱ्यापैकी ते सेफ आहेत वापरायला. बाकी त्यांच्या जर तुम्ही कंडिशन्स वाचाल तर ते सेफ त्यांचं सर्टिफिकेशन वगैरे असतं. सो तसं सेफ आहेत. आणि मेन्स्ट्रुअल कप जे आहेत हे आपण जसं आपण पॅडला 6 तासात वगैरे बदलू, तसं त्याला एक 6 ते 8 तासात त्याला शरीराच्या बाहेर काढलं पाहिजे. त्यात जे गोळा झालेलं असतं रक्त ते आपण टाकून द्यायचं. टॉयलेटमध्ये फ्लश करू शकतो आपण त्याला आणि तो कप धुवून स्वच्छ करून परत वापरू शकतो आपण. ओके, थँक्यू.
मॅडम मेन्स्ट्रुअल कप जे आहे तर कोण कोण युज करू शकतो, वयोगट काय असेल त्यांचं, कधीपर्यंत युज करतील असं? सो ऍक्च्युली आता असं आहे की आजकाल 13-14 वर्षाच्या मुली पण वापरायला लागल्यात कप. पण ते खूप पर्सनल चॉईस आहे. आता काही लोकं म्हणतात, की नाही, नाही म्हणजे थोडीशी अजून मोठी होऊ दे मुलगी, मग आम्ही वापरायला देऊ वगैरे. सो अशा पण काही धारणा आहेत. पण एक म्हणजे जरा पिरियड येऊन जरा थोडीशी ती कम्फर्टेबल झाली असेल मुलगी, त्याच्यानंतर जरा 1-2 वर्षामध्ये, तर त्याच्यामध्ये ती मला वाटतं काहीच हरकत नाहीये तिने वापरायला. अजून काही प्रश्न आहेत? मासिक पाळी ज्यावेळेस येते तर त्यामुळे बऱ्याच वेळा महिलांना मग आपण सांगितलं की रक्त जातं वगैरे, अॅनिमियाचे वगैरे त्रास होतात. मग त्यावेळेस त्यांच्या खाण्यापिण्याची म्हणजे काय काळजी घेतली पाहिजे आणि ॲज अ पुरुष म्हणून सुद्धा तिला कसा सपोर्ट दिला पाहिजे? काय वाटतं? नक्कीच, नक्कीच. सो आता खाणं-पिणं मी ते डिस्कस नाही केलं. पण आता अ, महिलांना वेळेवर खात नाहीत आणि मग चहा पितात, बिस्किट खातात. असं आपल्याकडे खूप घडतं अशा सगळ्या गोष्टी. म्हणजे सगळी कामं झाल्यावर मी खाईन वगैरे असं. मग पार 12-1 वाजतात महिलांना जेवायला किंवा इव्हन नाश्ता करायला असं पण होतं. सो एकतर आपण जनरल म्हणजे फक्त पाळी आल्यावर नाही, एक जनरल आपण महिलांना हे थोडंसं हे केलं पाहिजे, की प्लीज वेळेत खा आणि आमच्यासोबत बस वगैरे असं आपण थोडं करू शकतो. ऐकू येतंय का माझं बोलणं? मी आता ॲक्चुअली हेडफोन लावले. होय. हॅलो? येत आहे. ओके, ओके. सो सो तसं पण एक आहे ते. दुसरं म्हणजे की नॉन-व्हेज खात असाल तर नॉन-व्हेज आहारात ठेवू शकता. फिश आहे, चिकन आहे, मटण आहे हे आपण खाऊ शकतो. दुसरं असं आहे की आपलं हिरव्या पालेभाज्या ज्या आहेत, ह्या खूप चांगल्या असतात. मी म्हटलं ना आपले जे काही-काही व्हिटॅमिन्स असतात, ते या भाज्यांमध्ये, फळांमध्ये असतात. सो ते जर आपण खाल्ली आता सीझनल फ्रूट म्हणजे आता आंब्याचा सीझन आहे किंवा आता वेगवेगळी अजून कुठली-कुठली आपली लोकल फळं येतात. ती आपण जर व्यवस्थित खात असू, तर आपल्याला आपलं व्हिटॅमिन सी आहे किंवा अजून वेगवेगळे जे हे आहेत, ते आपल्या त्या गरजा पूर्ण होतात. सो ते खाणं आणि म्हणजे काही असं होतं काही जणांचं, की फक्त त्यांना केळंच आवडतं खायला किंवा ॲपलच आवडतं खायला, असं वगैरे होतं काही लोकांचं. तसं न करता म्हणजे ते खावंच, पण त्यासोबत सीझनल पण खावं. वेगवेगळ्या भाज्यांचा आणि याचा आपण जर समावेश केला, सो ते आपल्यासाठी इन जनरल चांगलं आहे. आपलं एच-बी आणि बाकी गोष्टींसाठी. आणि पाळीच्या दरम्यान एस्पेशली ज्यांना त्रास होतो किंवा असे लोकं, असे लोकं काय करू शकतात, आपल्या जेवणामध्ये थोडेसे बदल घडवू शकतात. जसं की आता आपल्याकडे थोड्या धारणा आहेत, की अ, लोणचं नाही खायचं, मसालेदार नाही खायचं, साधं जेवण खायचं. आता त्याच्यामागे ना सायन्स आहे तसं पाहिलं तर. सो बऱ्याच महिलांना मासिक पाळीमध्ये मळमळतं, डोकं दुखतं, उलटीसारखं वाटतं किंवा पोट खराब होतं. अगदी जुलाबसुद्धा लागतात काही महिलांना. सो अशा ह्याच्यामध्ये जर आपण मसालेदार अन्न खाल्लं किंवा पचायला जड असं अन्न खाल्लं, तर त्याने नक्कीच त्रास होणार आहे आपल्याला. त्यामुळे जर आपण साधं अन्न खाऊ शकलो त्यावेळेला, दही आवडत असेल तर दही खाऊ शकता, दही-भात किंवा अशा पद्धतीचे प्रकार खाऊ शकतो. साधी खिचडी असेल ज्याच्यामध्ये तुम्ही पालक आणि अशा काही-काही गोष्टी घालू शकता. सो अशा काही-काही गोष्टी करून आपण जर साधं थोडंसं जेवण खाल्लं, जर आपल्याला त्रास होत असेल तर, तर तेलकट आणि मसालेदार पदार्थ थोडेसे अव्हॉइड केले त्यावेळेला, तर आपल्याला त्याचा बेनिफिट होऊ शकतो. अ, इतर काही कोणाला प्रश्न आहेत किंवा शेअरिंग पण करू शकतो. मॅम आणखी हॅलो. आणखी एक माझा प्रश्न आहे मॅम. हं, हं. हॅलो. हां, जसे की आता हे म्हणजे सगळ्या महिलांची प्रॉब्लेम आहे, की पिरियड आला की पहिले जे 3 दिवस असतात, तो जो त्रास असतो तो असह्य असतो. म्हणजे आपण टोटली कमरेच्या खालचा विचार जर का केला, कंबर, पाय, पोट
तर हे खूप जास्ती प्रमाणामध्ये दुखते. तर याचं रिझन काय आहे, की म्हणजे इतकं का बरं दुखतं ते? बरीच कारणं आहेत. एक मेन म्हणजे आधी एक बेसिक कारण समजूयात, मग मी बाकीची सांगते. सो पहिलं त्यातलं कारण आहे ते म्हणजे की जे मी तुम्हाला सांगितलं, की ती एक अशी मऊ गादी बनते पिरियडच्या वेळेस. तर ती जी गादी आहे तिचे ना असे छोटे-छोटे तुकडे होतात, ज्यावरती बाहेर पडतं त्यावेळेला. ठीक आहे. बाहेर काढण्यासाठी सोपं व्हावं, यासाठी आपलं शरीर ना प्रेशर टाकतं आपल्या गर्भाशयावर. सो काही लोकांचं गर्भाशय जरा जास्त प्रेशर टाकतं, आकुंचन पावतं. काही जणांचं कमी. ठीक आहे. सो कोणाला खूप जास्त पेन होतं, कोणाला कमी होतो. ठीक आहे. सो ते एक कारण आहे. सो ते एक आहे. दुसरं असं आहे, जर तुम्हाला कधी-कधी ना जेनेटिक पण असतं. म्हणजे आजीला आपल्या खूप पोटात दुखत असेल किंवा खूप अंगावरनं जात असेल, तर तसंच आपल्या आईला होतं. मग ते तिच्याकडून मुलीला ट्रान्सफर होतं. सो हे एक कारण असतं. ओके. अ, अजून पण कारण आहेत जसं की पी आहे. ॲक्चुअली आता पी म्हणतात त्याला, म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. तो जर काही त्रास असेल किंवा एंडोमेट्रोसिस म्हणून अजून एक वेगळा त्रास आहे किंवा फायब्रॉइड्स आहेत. सो असे काही वेगळे अजून प्रॉब्लेम्स असू शकले, तर त्याने सुद्धा एखाद्याला ब्लीडिंग जास्त होतं किंवा अ, पोटात खूप जास्त दुखतं, हे पण होतं. ओके. सो ते पण एक तपासणी होणं जरुरी आहे, की सोनोग्राफीतून या गोष्टी कळतात. सोनोग्राफी, ब्लड टेस्ट ह्याच्यातनं. तर ते पण एक कारण असू शकतं, की खूप जास्त त्रास होणं. दुसरं हे आहे, की आपल्या खाण्यामध्ये पण कधी-कधी कमतरता असतात. सो त्याच्यावर जर आपण थोडं काम केलं, तर त्याने सुद्धा आपल्या पोटाला थोडासा आराम मिळू शकतो. म्हणजे जसं की जस्ट एक उदाहरण देते. मी असं नाही म्हणत, की सगळ्यांनीच हे करावं. पण जर तुम्हाला खूप गॅस होत असेल त्यावेळेला, ओके. तर तुम्ही गॅस न होणारे पदार्थ खाऊन बघा. ओके. मग तुम्हाला बघा काही आराम मिळतो का? किंवा काही घरगुती उपाय पण काही लोकं करतात. जसं की ओवा असतो ना आपला, ओवा, जिरे हे कच्चे खातात थोडंसं किंवा ओव्या जिऱ्याचं असं चहासारखा काढा करतात आणि असं उकळून ते पाणी पितात किंवा रात्रभर भिजवून ठेवतात आणि मग दुसऱ्या दिवशी ते पाणी दिवसभर थोडं, थोडं, थोडं प्यायचं. सो असे काही-काही उपाय आहेत जे आपण करू शकतो. पण हे सगळे उपाय करून तुम्हाला जर गोळी घ्यावी लागत असेल किंवा इतका जास्त असह्य त्रास होत असेल, तर नक्की आपण डॉक्टरकडे जावं, दाखवावं, की काय कारण आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला कळेल, की त्याची काय कारण आहे. ओके. थँक यू मॅम. हॅलो मॅम. हां, बोला. माझा एक क्वेश्चन आहे की जर दिवसेंदिवस जे पिरियड आता दिवसेंदिवस प्रत्येक पिरियडला जर त्रास वाढतच चालला आहे, तर त्याचं काही कारण असू शकतं. म्हणजे डॉक्टरलाही दाखवलंय, तर डॉक्टरचं असं म्हणतात की आफ्टर मॅरेज ठीक होईल. पण कधी कधी असं होतं की पेन किलर घेतलं तरीही त्रास कमी होत नाही. त्याचं रिझन काय असेल की दिवसेंदिवस त्रास वाढतच चाललाय? सो ज्यांच्याबद्दल पण विचारताय, पर्सनल असेल किंवा इतर कोणाचं. बाकी ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी वगैरे त्या नॉर्मल आल्यात का तुमच्या? हो मॅम, नॉर्मल आहे सगळं काही. बरं, बरं. सो आता जर नॉर्मल आलं आहे, तर अशामध्ये थोडेसे घरगुती उपाय तुम्ही ट्राय करू शकता. पण मी जसं म्हटलं, की पेन किलरचा पण जर फायदा नाही होत आहे, तुम्ही एका दुसऱ्या डॉक्टरकडे पण जाऊन बघा. कधी-कधी असं होतं, की एका डॉक्टरकडनं सुटू शकतं काही गोष्टी. तर तुम्ही वाटल्यास दुसऱ्या डॉक्टरशी पण बोलून बघा, की तुमच्या मनात शंका आहे तर. ओके. असं होऊ शकतं कधीतरी, की एकाकडनं सुटू शकतं. आणि ॲक्चुअली असं म्हणतात, की लग्नानंतर गोष्टी ठीक होतात. तर काही लोकांसाठी ठीक होतात. म्हणजे मुलं झाल्यावर काही लोकांचे पिरियड ॲक्चुअली थोडेसे म्हणजे कमी त्रासदायक होतात काही लोकांसाठी. पेन कमी होतो काही लोकांना किंवा रेग्युलर होतात ज्यांचे रेग्युलर नव्हते. असं होऊ शकतं. पण असं नाहीये. ते काही ट्रीटमेंट नाहीये त्याच्यासाठी, की लग्न करा म्हणजे ठीक होईल. जे आपल्याला सांगतात ना महिलांना, की लग्न केल्यावर बघ सगळं ठीक होतंय. 1-2 मूल होऊ दे, बघ सगळं बरोबर होणार. असं नसतं. सो कधी-कधी औषधांची गरज असते. सो ते आपण थोडं समजून घेतलं पाहिजे. जर तुम्हाला जर समाधान नाही वाटत आहे या डॉक्टरकडे, तुम्ही एकदा दुसऱ्या डॉक्टरशी बोला आणि सांगा त्यांना, की
की हे तुम्हाला गोळी घेऊन पण आराम नाही मिळत आहे आणि तुम्हाला समजून घ्यायचंय की काय कारण आहे. ठीक आहे. तर ते तुम्हाला नीट गाईड करतील. आता जनरली ज्यावेळेला खूप जास्त त्रास होत असतो, त्यावेळेला एक औषधांचा कोर्स पण असतो आणि दुसरं असं असतं की थोडे व्यायाम करायला सांगतात काही लोकं किंवा आपल्या जेवणात काही बदल करायला सांगतात. सो ते सगळं मिळून. पण हे सगळं डॉक्टरच्या सल्ल्याने करायचं असतं. हॅलो मॅम. हां, बोला. ओके मॅम, अजून एक माझा क्वेश्चन आहे. हं. जर पिरियड कधी कधी असं होतं की लवकर येतात, म्हणजे मला लहान म्हणजे जेव्हापासून आलेत लवकरच येतात, आणि असं झालं की नंतर पहिल्यांदा 18 दिवसाला, नंतर 15 दिवसाला, नंतर असं होईल की 12, कधी कधी 1 तारखेला आले की 10 तारखेला येऊ लागले. त्याचं रिझन काय असेल? पण हे वर्षानुवर्ष घडतंय का तुमच्यासोबत? हा, मला 2-3 वर्ष असं घडत राहिलं. मग मी ट्रीटमेंट घेतली डॉक्टरांकडे, म्हणजे 2-3 हां. डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतली. तर मग जास्तीत जास्त 18 ते 20 दिवसापर्यंत कव्हर. डॉक्टरांचं असं म्हणणं होतं शेवटी की आता हे तुमचं आफ्टर मॅरेज ठीक होईल. अच्छा, अच्छा. नाही, काहीतरी कंडिशन असू शकते, काहीतरी काय म्हणतात, काहीतरी कारण असेल त्याचं ज्याच्यामुळे ते घडतंय असं. सो ते समजल्याशिवाय त्याच्यावर काम नाही करता येणार आहे. काही लोकं कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेतात, म्हणजे ते डॉक्टरच ट्रीटमेंट म्हणून देतात, जेणेकरून थोडंसं पिरियड लवकर यायचं किंवा डिले करायचं काम करतं ते. सो ते पण एक उपाय असतो, पण म्हणजे डॉक्टर जाणकार आहेत. मी नाही त्याला हे करू शकत. असं तुमच्याबद्दल माहित नाही मला, त्यामुळे मी असं उत्तर नाही देऊ शकत. आपण वाटल्यास नंतर बोलूया डिटेलमध्ये. ठीक आहे? चालेल? तुम्ही हो, वाटल्यास चालेल माझा मॅम. नंबर घेऊ शकता दिलीप सरांकडनं. आपण वेगळं बोलूयात. कारण थोडं वेगळं केस आहे हे. ठीक आहे? हो, चालेल मॅम. हां. मला वाटतं हॅलो. पूजा पाटील यांना बोलायचं होतं. हां, बोला. हो मॅम. तर माझ्या फॅमिलीमध्ये म्हणजे माझ्या फ्रेंड आहे, तर तिला हं. पिरियड ही रेग्युलर नाही. तिला कधी कधी 1-1.5 महिना, 2 महिना असं गॅप होत असतो. हां, 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 हां. याचं कारण का? जसं मी म्हटलं तसं वेगवेगळी कारणं असतात. कधी-कधी असं असतं एखाद्याचं वजन खूप कमी असतं, मग रक्ताची पण कमतरता असते त्या व्यक्तीमध्ये, हेमोग्लोबिन कमी असलं हो, तर म्हणजे व्यवस्थित. जाड-बारीक कसंही असू दे व्यक्ती, तर हिमोग्लोबिन जर कमी असेल तर त्याने एक होतं. एखाद्याचं वजन जास्त असलं की त्याचे पिरियड इरेग्युलर होतात किंवा खूप कमी असेल एखाद्याचं वजन, म्हणजे समजा त्या व्यक्तीच्या हाईटला तिचं वजन असायला पाहिजे 60 किलो. ठीक आहे, जस्ट उदाहरण देतेय. पण तिचं वजन आहे 45 किलो किंवा मॅक्सिमम 50च किलो आहे. तर अशा वेळेस पण पिरियड जे आहे ते रेग्युलर नाही येत, असं होतं काही लोकांमध्ये. ठीक आहे. हे काही कारण आहे. दुसरं मी जसं म्हणाले तसं की अ, अजून पण कारण आहेत ते म्हणजे की जसं की पी-सी-ओ-एस असू शकतं किंवा अजून इतर काही त्रास असू शकतात तिला, ज्याच्यामुळे तिला हे होऊ शकतं. तिचे पिरियड पुढे-मागे जाऊ शकतात. एच-बीची कमतरता असेल किंवा इतर कशाची कमतरता असते कधी-कधी महिलांमध्ये किंवा आजकाल आता आपण खूप लोकं बैठी कामं पण करतो. पूर्वीसारखं आपण खूप चालत नाही आता. तर त्याच्याने सुद्धा काही लोकांचे पिरियड डिले होतात. सो अशी काही वेगवेगळी कारणं असतात आणि मग ती आपल्याला ते सगळं डॉक्टर आपली पूर्ण हिस्ट्री घेतात आणि मग त्याच्यानंतर ते आपल्याला निदान देतात, की कशामुळे होतोय आणि मग काय करू शकतो आपण. ठीक आहे? तिने उपचारही केले मॅडम, तरी तिला ते फरक जाणवलं नाही. तर हे 2 वर्षापासून तिच्या सोबत होत आहे. मग मी सजेस्ट करेन, की तुम्ही एका दुसऱ्या डॉक्टरला दाखवा. एका चांगल्या डॉक्टरला दाखवा. चालेल. तुमच्या घराजवळ किंवा जिथे पण आहेत. आणि म्हणजे जे मग पूर्ण ब्लड टेस्ट करणं, हे सोनोग्राफी करणं, हे सगळं पूर्ण करावं लागतं. त्याच्यानंतर कळतं. आता कधी-कधी असंही होतं, की म्हणजे मी जस्ट सांगते आता ह्या ना केसेस वेगवेगळ्या आहेत. मी स्वतः पण डॉक्टर नाहीये आणि दुसरं म्हणजे की अ, असं पर्सनल ओपिनियन नाही दिलं पाहिजे अशा सेशन्समध्ये. तर म्हणजे सांगणं ते चुकीचं ठरू शकतं असं मला वाटतं. कारण पूर्ण माहिती नाहीये त्या व्यक्तीची. तर बरीच कारणं असतात त्याच्यामागे आणि
कधी कधी असंही होतं की आपल्याला ट्रीटमेंट दिली जाते पण आपलं शरीर ना त्या ट्रीटमेंटला तसं रिॲक्ट करत नाही. म्हणजे डॉक्टरला वाटतं की ह्या औषधांनी बरं वाटेल, पण कधी-कधी नाही वाटत आपल्याला त्या औषधांनी बरं. आपल्याला अजून काहीतरी वेगळी औषधांची गरज असते किंवा अजून काही वेगळी कारणं असतात ज्याचा विचारच नाही झालाय. सो असं पण असतं. त्यामुळे हे खूप सॅड आहे, पण मी हे सांगतेय की आपल्याकडे ना अजूनही महिलांना तितकं महत्त्व नाही दिलं जात. तीच मुलगी जर प्रेग्नंट असेल, तिचं पहिलं बाळ असेल किंवा दुसरं बाळ असेल लग्नानंतरचं, तर डॉक्टर तिला खूप लक्ष देतो. तिचं सगळं तिच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. पण तेच जर ती पिरियड रेग्युलर नाहीये किंवा पोटात खूप दुखतं असं म्हणून जेव्हा डॉक्टरकडे जाते, तेव्हा तिला तितकं महत्त्व दिलं नाही जात. असं म्हणतात, "हां, हे नेहमीच आहे," वगैरे, वगैरे. तर असा आपला थोडासा दृष्टिकोन आपल्याकडे आहे हा थोडासा. सो तुमचं जर समाधान नाही होते, प्रश्नांची उत्तरं नाही मिळत आहेत तुम्हाला, तर प्लीज डॉक्टर बदलून बघा, दुसरं ओपिनियन घेऊन बघा. ठीक आहे? आणि प्लेन क्लिअरही होतं तिला सतत दुःख सांगत असेल ती. नाही मला असं वाटतं, की तिने एका दुसऱ्या डॉक्टरकडे जावं. कारण जर तिला 2 वर्ष ट्रीटमेंट घेऊन पण आराम नाहीये, तर मला असं वाटतं नक्की तुम्ही दुसऱ्या एका स्पेशालिस्टला दाखवून बघावं. दुसरे एखादे गायनॅक असतील दुसरीकडे, म्हणजे जे तुमचे नेहमीचे त्यांच्याकडे नका जाऊ. दुसऱ्या एका गायनॅकला दाखवा आणि समजून घ्या काय कारणं आहेत. ओके मॅडम मॅम. माझा एक प्रश्न होता. हं. बोलू का? हो, बोला, मॅडम बोला. माझी एक मैत्रीण आहे, खास मैत्रीण आहे. ऍक्च्युली तिला 7व्या वर्गामध्ये एक दिवस पाळी आली फक्त आहे. आणि हं, त्यावेळेस असं हं, हं. एज होतं की तिला कळलं नाही. मग जेव्हा ती 12वीला आम्ही गेलो तेव्हा तिला असं वाटलं की सर्वांना पाळी येते मला का नाही येत. मग आम्ही ट्रीटमेंट केलं तिने, तिच्या मम्मीला हां, हॉस्पिटलला हां. वगैरे घेऊन गेली. तिला पाळी पण आली, मग रेग्युलर आली. म्हणजे सुरुवातीला असं मला वाटते 7-8 महिने तर तिला 20-20 दिवस जायचं. पण नंतर मग हं. तिचं लग्न वगैरे झालंय 2006ला. पण त्यानंतर तिला एक वेळा मिसकॅरेज झाला, त्याच्यानंतर तिला बाळ पण नाही राहिलं. तर तिचं ह्या हिस्ट्रीमुळे प्रॉब्लेम झालं या म्हणजे आता सध्या तरी 2 महिन्या पहिलं माझं बोलणं झालं. तर तिने सेम सांगितलं, तुम्ही आता सांगितलं ना, ती एक टेस्ट ते केली तर ते दाखवलं तिच्या याच्यामध्ये. तर ह्या म्हणजे त्या वेगामुळे झालं की काही खाण्यात आलं त्यामुळे झालं असं काही? अ, म्हणजे तिचं कशाबद्दल विचारताय नेमकं? मिसकॅरेज म्हणजे कशामुळे झालं का तिचं पिरियड हे झालं म्हणून? नाही, मिसकॅरेज आणि तिला आता बाळ पण राहत नाहीये. मिसकॅरेज मध्ये तिला प्रेग्नन्सी पण नाही राहत. तेच त्याची पण परत वेगवेगळी कारणं असतात. म्हणजे आता अ, अ, ते पण आता ब्लड टेस्ट मधूनच कळणार तिला की त्याची काय कारणं आहेत. हा, तुम्ही ब्लड आता टेस्ट, विचारमध्ये सोनोग्राफी. बोलल्या ना एक काय ते एसडीपी या कोणती तरी ती बोलली ती मला की ते मला टेस्ट करायला लावलंय त्यांनी. हं, हं, त्याच्यानंतर हं. आता बघू बोलले, कारण की आता जवळपास 12 वर्ष झाली तिच्या लग्नाला. आणि अच्छा, 3 वर्षांनी अच्छा. राहिल्यानंतर ते मिसकॅरेज झालं होतं. एकच ते राहिलं होतं पण ते पण मिसकॅरेज. हं, हं, हं. नाही वेगवेगळी कारणं असतात हो. असं अवघड आहे सांगणं. एक तर याला इतक्या टेस्ट लागतात आणि इतकं किचकट असतं ना हे सांगणं. सो आणि दुसरं असं की पुरुषांची पण टेस्ट होणं जरुरी आहे. कधी-कधी पुरुषांच्या पण याच्यामध्ये काहीतरी असू शकतं म्हणजे ते पण कारण असू शकतं. सो मल्टिपल गोष्टी असतात आणि मिसकॅरेज व्हायची पण वेगवेगळी कारणं असतात. कधी-कधी असं होतं की म्हणजे ॲक्चुअली खूप महिलांमध्ये मिसकॅरेज होतं. आपल्याला असं वाटतं की तितकं कॉमन नाहीये. पण बऱ्यापैकी कॉमन आहे. दर काही महिलांमध्ये एक 10 महिलांमध्ये आपण विचारलं, तर 10 पैकी एका महिलेचा तरी अनुभव काहीतरी असा असतो. अगदी 10 पैकी नाही तरी 20 पैकी 1 मध्ये तर नक्कीच असतो असा, की काहीतरी तिच्यासोबत म्हणजे अ, असा मिसकॅरेज किंवा तसा अनुभव आहे तिचा. सो मी असं नाही म्हणत, की ते कॉमन आहे आणि टाळावं आपण त्याच्यावर बोलणं. पण होऊ शकतं आणि त्याच्यानंतर पण परत खूप लोकांना प्रेग्नन्सी राहते पण. सो जर त्याच्यानंतर राहत नसेल, तर त्याची अजून काही कारणं असू शकतील, जी त्यांना अजूनपर्यंत कदाचित कळली नाहीये डॉक्टरांना. ठीक आहे. सो ऑलमोस्ट 10 वाजायला आलेत. तुम्हाला चर्चा करण्यात कितपत इंटरेस्ट आहे,
एक 10 मिनिटं मला जस्ट सांगाल का अनम्यूट करून की अजून एक 10-15 मिनिटं आपण बसू शकू का? आहे तुमच्याकडे वेळ? बरेच मुद्दे होते पण त्यातले 1-2 आपण चर्चा करूयात आपल्या सेशन मध्ये. चालेल मॅडम, करता येईल चर्चा. चालेल. चालेल ज्यांना मॅडम. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी जस्ट एक थम्स अप पाठवता का? ओके, बऱ्याच जणांना पॉसिबल आहे. जितकं जमेल तितकं तुम्ही थांबा आणि बघूयात आपण. एक 10 वाजले की आपण ठरवूयात आपल्याला कंटिन्यू करायचं की नाही. ओके, सो थँक्यू सो मच. मिळाले सगळ्यांचे थम्स अप मला. तर ओके, सो मी ना काही मुद्दे काढले होते, आपण जस्ट बोलूया त्याच्याबद्दल. एकच मिनिट द्या, मी जस्ट माझ्या डायरीत बघतीये. ओके, सो 2-3 मुद्दे आहेत. एक मला जे बोलायचं होतं म्हणजे चर्चा आपल्या सगळ्यांसोबत करायची होती ते म्हणजे की वेगवेगळ्या समाजात धारणा आहे त्याच्याबद्दल. ओके, त्याच्याबद्दल. आणि दुसरं मला डिस्कस करायचं होतं ते म्हणजे की आपण एकमेकांना कसं सपोर्ट करू शकतो पिरियडच्या ह्याच्यामध्ये. सो तुम्हाला कशावर चर्चा करायला आवडेल पहिले? सपोर्टवर बोलूयात आधी की आपण सगळे स्त्री पुरुष एकमेकांना कसं सपोर्ट करू शकतो पिरियड नॉर्मल करायला? सपोर्ट. ओके, हा बोला. कोणीतरी अनम्यूट केलं होतं. हा मॅम, मला हेच विचारायचं ते की मासिक पाळी दरम्यान जे काही भावना आहे लोकांच्या किंवा स्त्रियांना अपवित्र किंवा अस्पृश्य अशी वागणूक दिली जाते किंवा त्यांच्या मनामध्ये अशी भावना असते का मी त्या कम्फर्टेबल नाहीये किंवा मी अपवित्र आहे त्या दिवसामध्ये, तर याला कसं टॅकल केलं जाऊ शकतं? खूप चांगला प्रश्न आहे. कोणाला घ्यायचंय हा प्रश्नाचं उत्तर द्यायचंय महिलांपैकी? काय वाटतं तुम्हाला, काय केलं पाहिजे? कोणी अनम्यूट करून सांगू शकतं? मी पण सांगेन, पण मला आवडेल इतर कोणी पण सांगितलं तरी. मी प्रश्न रिपीट करते की महिलांना याच्यामध्ये मासिक पाळीच्या वेळेस अपवित्र वाटतं, घाण वाटतं, तर ते आपण तिचं समजूत कसं बदलू शकतो? बरोबर, असाच प्रश्न आहे ना? हो मॅडम. हा, तर आपण ती समजूत कशी बदलू शकतो? काय वाटतं तुम्हाला, काय केलं पाहिजे? मॅडम असं म्हणजे मुलींचं प्रबोधन करता येईल या बाबतीमध्ये. जसं आपल्याला आधीपासून लहानपणापासून हे सांगितलं जातं की बाजूला बस, कशाला शेवू नको वगैरे. तर ते जे आपण आहे की पिरियड ब्लड इज नॉट अनहायजेनिक आणि ते बॉडीचाच एक पार्ट आहे आणि ते फक्त एक लाइनिंग शेड होतीये बॉडी मधली, इतकंच आहे ते. हे आपण त्यांना सायंटिफिकली आधी सांगायला पाहिजे, जेणेकरून त्यांना हे लक्षात येईल की त्यात घाण असं काही नाहीये. आणि मग हळूहळू त्या कम्फर्टेबल होत जातील की स्वतःला अपवित्र तरी नाही मानणार त्या. मग आपण सोसायटीमध्ये हळूहळू चेंजेस घडवू शकतो त्यानंतर. एकदम बरोबर बोललात तुम्ही. थँक्यू. तर दोन्ही आपल्याला काम करावं लागेल. एक म्हणजे तिची पण समजूत घालावी लागेल आणि तिच्या घरच्यांची पण आपल्याला समजूत घालावी लागेल. तिच्या घरचे, तिच्या मैत्रिणी किंवा जे पण सो ज्यांच्यासोबत ती रोज असते, सो त्यांचं पण जर आपण प्रबोधन केलं तर हा विचार बदलायला मदत होऊ शकते आपल्याला. ठीक आहे, याला पण वेळ लागतो, पण जसं पूजा म्हणाल्या तसं की सायंटिफिक पद्धतीने सांगणं, म्हणजे असं डायरेक्टली न म्हणता की तू म्हणतेस ते चुकीचं आहे, असं डायरेक्टली न म्हणता आपण जर तिला वेगळ्या पद्धतीने समजवलं की हे बघ असं होतं, मग तसं होतं, हे त्याचं कारण आहे, अशा पद्धतीने जर आपण सांगितलं, थोडंसं लाईट पद्धतीने सांगितलं, तर तिला हळूहळू कॉन्फिडन्स बिल्टअप व्हायला मदत होईल. ओके, आणि तिच्या आजूबाजूचे लोक पण जर तिच्याशी पाळीच्या दरम्यान पॉझिटिव्हली वागायला लागली, म्हणजे
आपल्याकडे खूप वेगवेगळ्या धारणा आहेत, बाजूला बसणं आणि अजून काय 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 काय, इकडे हात लावू नकोस, असं करू नको, तसं करू नको. तर आपण थोडंसं त्यावेळेला थोडंसं नॉर्मल करायचा प्रयत्न केला याला, तर अशाने पण फायदा होणार याला. ठीक आहे, आपण सपोर्ट बद्दल बोलूयात, की अ, की काय आपण सपोर्ट करू शकतो महिलांना. मी जस्ट एक बॅकग्राऊंड देते, मग आपण बोलूयात. मी टाइप पण करते मुद्दे. आपण कोणी पण अनम्यूट करून बोलू शकता. ते म्हणजे की आता सपोर्ट मध्ये काय येईल? तर ते मी जरा टाइप करतेय. सो त्यातलं एक आहे, एक काय म्हणता येईल, एन्व्हायरमेंट, म्हणजे आपल्या आजूबाजूचे लोक. फॅमिली, ऑफिस, स्कूल, ठीक आहे, की एक फिजिकल आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणूयात. आणि जर इन्फ्रास्ट्रक्चरच्या गरजा नसतील तर दुसरं आहे इमोशनल सपोर्ट. ठीक आहे, सो या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, आपण या बोलूयात. मग मी सगळे मुद्दे सांगणार नाही आता, तुमच्याकडून पण येतील, त्यामुळे मी इथे खूप नाही लिहित आहे, मी ओपन ठेवतेय. तर आपण पहिला घेऊयात वाटल्यास यातला, की एन्व्हायरमेंट किंवा आपलं जे फिजिकल गोष्टी आहेत, म्हणजे आता रोज आपल्याला शाळेत जायचंय, कॉलेजमध्ये जायचंय किंवा ऑफिसला जायचंय, तर अशामध्ये काय अपेक्षा असेल एखाद्या महिलेची, किंवा काय सपोर्ट तिला लागू शकतो, याच्यावर आपण, तुम्ही कोणीही अनम्यूट करून सांगू शकता. काय वाटतं तुम्हाला, की काय गरजा असतील तिच्या? टेन्शन आलं का काही लोकांना? एकदम विचार करू लागले का? काही नाही, नॉर्मली तुम्हाला जे पण मनात येतं ते बोला. इथे काही चूक बरोबर नाहीये, काही प्रश्न नाहीये. एकदा रिपीट करा व्यवस्थित. मग परत बोला. बर, ओके. सो एखादी महिलेला तिच्या सॉरी, मी जरा वेगळ्या पद्धतीने सांगते. सो इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जसं इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये टॉयलेट्स येतात किंवा प्रायव्हसी येते, असे असे मुद्दे येतात. तर ते कसं पिरियड फ्रेंडली आपण करू शकतो, शाळा, कॉलेज किंवा ऑफिसेसमध्ये आणि घरी सुद्धा. किंवा हे सगळं बाजूला ठेवूयात हे मुद्दे, आणि जस्ट मला असं वाटतं की महिलांनी सांगावं की त्यांना काय सपोर्ट लागतो या 4 दिवसामध्ये, आपल्या फॅमिलीकडून किंवा आपल्या ऑफिसकडनं, कॉलेजकडून. कोणी सांगू शकतं. मुलींना या दिवसामध्ये एकतर फ्लो जास्त होत, असं वेदना होत असतात, त्याच्यामुळे असं वाटतं की घरच्यांकडून एक अटेन्शन भेटावं, आधार भेटावा थोडाफार. आणि स्कूल्स मध्ये असं होतं की कधी कधी मुली मजाक उडवतात, त्याला त्याला सांगतात, किंवा मुलंही असं करतात. तर असं न करता की सपोर्ट द्यावा, टॉन्टिंग न करता त्यांना आधार द्यावा, त्यांना समजून घ्यावं. घरीही पण मिसकन्सेप्शन आहे त्याच्याबद्दल, तर तसं नाही करता त्यांना आधार द्यावा.
हे करू नको, ते नको करू. याच्याऐवजी आधार द्यावा आणि त्यांना प्रेम वगैरे द्यावं. नक्कीच, नक्कीच. सहमत आहे मी तुम्ही काय बोललात त्याबद्दल. वर्षा त्यानंतर म्हणतायत या 5 दिवस महिलांना आराम मिळायला पाहिजे. ओके. हां, काहीतरी म्हणत होता कोणीतरी. सॉरी. हा मॅडम, मी असं म्हणत होतो की सार्वजनिक ठिकाणी किंवा शाळा, ऑफिसच्या वॉशरूम मध्ये पॅड असणं गरजेचं आहे. कारण असं होऊ शकतं की पिरियड्स मध्ये एखादी लेडीज घरून पॅड चेंज करून आले, पण रस्त्यामध्ये जास्त फ्लो झाला किंवा वर्किंग मध्ये जास्त फ्लो झाला, तर तिला ते चेंज करण्यासाठी मग तिथं सार्वजनिक ठिकाणचे जे शौचालय आहे, तिथं पॅड अवेलेबल असणं गरजेचं आहे. बरोबर, बरोबर. अगदी बरोबर बोललात. पॅड सोबतच तशी जागा सुद्धा अवेलेबल असणं गरजेचं आहे बदलण्यासाठी. हो, हो. हॅलो, ऐकू येतंय? हॅलो, माझा आवाज येतोय का? हो मॅम, आवाज येतोय. ओके. हां, इतर कोणाला काही शेअरिंग करायचं तर करू शकतो आपण. अजून काय गरजा आहेत? आणि आपण हे जे आता बोललो मुद्दे ह्यांच्यावर पण अजून थोडा डिटेलमध्ये बोलूया. आहेत इतर काही मुद्दे ते घेऊन, नाही तर मग आपण यांच्यावरच अजून थोडीशी डिटेलमध्ये चर्चा करू, जे ऑलरेडी आता तुम्ही शेअर केलेत ते. सगळे महत्वाचे मुद्दे आहेत. वर्षा मी शेअर केलं. पूजा पाटील, अमृता, फाल्गुनी, पल्लवी, कोमल, तुम्हाला काही शेअर करायचं? मॅडम, पिरियड लिव्हचा मुद्दा थोडासा आहे. म्हणजे कधी मीडिया उचलून धरते, कधी इंटरनॅशनल लेव्हलवर बोलणं होतं त्याबद्दल. येस, येस. तर तो एक मुद्दा आहे जो विचारात घेतला पाहिजे वर्क प्लेसेसवर ॲटलिस्ट. नक्कीच, नक्कीच. सो ऍक्च्युली तो मुद्दा केरळमध्ये कॉलेजेसमध्ये पण करायचा त्यांचं प्रयत्न आहे आणि आय थिंक एका ठिकाणी झालं पण ते पास. पण हं. ते काय म्हणजे त्याला खूप मिक्स्ड हे मिळतोय, रिस्पॉन्स मिळतोय. काही लोक म्हणतात ह्याने तर डिस्क्रिमिनेशन वाढेल, की हां, जेव्हा डेफिनेटली. हां. म्हणजे काय म्हणजे माझा एक एक्सपिरियन्स आहे, की काही मुलींना नाही पेन होत. तर त्यांनाही असं वाटतं, की इतका काय बाऊ करायचा त्या गोष्टीचा. म्हणजे आणि त्यातही काही कन्सिडरेट पण आहेत मुली, की होतो त्रास हे कळतं त्यांना. आणि काही मुलींना असं वाटतं, की नाही होत, तर उगीचच खूप बाऊ करताय वगैरे असं. तर त्यामुळे मुली पण डिव्हायडेड आहेत त्या एका पॉइंटबद्दल. हो, हो, हो. ऍक्च्युली ह्या सगळ्यात एक महत्वाचं हे आहे ते म्हणजे की चॉईस असला पाहिजे ह्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही सुविधा करून ठेवा त्याची, ओके, की तुम्ही 1 दिवस सुट्टी घेऊ शकता. जे पण आपली सुविधा आपण करायचं ठरवलं. सो ती जर केलेली असेल ऑलरेडी, तर ती घ्यायची की नाही ह्याचं जे निर्णय आहे, ते त्या व्यक्तीवर आहे शेवटी. ओके. सो ज्यांना खरंच त्रास होतो ते घेतील. त्यांना तर फायदा होईल त्याचा. ज्यांना नाही होत, त्यांना नाही घ्यावीशी वाटली, नाही घेतली. इट्स ओके. सो ते थोडं ॲक्चुअली त्याच्यावर थोडी अजून अजून थोडी चर्चा होण्याची गरज आहे. समाजामध्ये त्यावर डिस्कशन झालं पाहिजे, बोललं गेलं पाहिजे. तर लक्षात येईल, की काय नेमकं काम करतं, काय काम नाही करणार. सो ते एक थोडा मुद्दा आहे. आणि ह्यासाठीच एक अजून एक इम्पोर्टंट मुद्दा येतो ते म्हणजे की इन जनरल पिरियड फ्रेंडली आपल्याला कसं करता येईल?
म्हणजे काही ठिकाणी जसं की आता तुम्ही सोशल वर्कमध्ये आहात, मी पण सोशल वर्कमध्ये आहे. सो आता जस्ट मी एक हा मुद्दा ठेवतीये. सो आपल्याला फील्डवर जायचंय. ओके. सो त्या 4 दिवसामध्ये रोजच फील्ड वर्क लागलंय. ओके. तुम्ही एका ऑफिसमध्ये काम करताय किंवा तुम्ही शिकताय आणि तुम्हाला त्या दिवशी रोज फील्डवर जायचं आणि तुम्हाला ॲक्चुअली खूप त्रास होतो. आता जर मला प्रोव्हिजन असेल, की मी ते फील्ड वर्क पोस्टपोन करू शकते. अ, तर किती चांगलं होईल असा विचार येऊ शकतो. किंवा किंवा माझ्याऐवजी दुसरं कोणी जाऊ शकतं का? तशी फ्लेक्सिबिलिटी आहे का आपल्याकडे? अ, मी घरून काम करू शकते का? किंवा घरून जर शक्य नाहीये, तर त्या दिवशी मी ऑफिसमध्ये बसून काम करू शकते का? फील्ड व्हिजिट कॅन्सल करून, फील्ड व्हिजिट दुसऱ्या दिवशी गेले मी, की असं असं काही असा विचार होण्याची जरा गरज आहे. म्हणजे जर तुम्हाला ट्रेननी जावं लागतंय फील्ड वर्कला किंवा स्वतःच्या गाडीने जावं लागतंय, त्याऐवजी तुम्हाला इतर काही सुविधा देता येईल का? किंवा तुम्ही जर ऑफिसमध्ये आहात, ठीक आहे, तुम्हाला फील्ड व्हिजिट नाहीये, तुमच्या रोलमध्ये नाहीये, सपोज. तुम्ही ऑफिसमध्ये आहात. तर त्या ऑफिसमध्ये बसायला थोडीशी अशी आरामदायक काही जागा आहे का? जिथे महिलांना वाटलं तर ते जरा टेकून, पाय वर करून जरा बसू शकतात, जेव्हा त्रास होतो त्यावेळेला. अ, जरा कम्फर्टेबल वाटेल असं. किंवा ऑफिसमध्ये पॅड्सची उपलब्धता असणं असेल, स्वच्छ टॉयलेट असणं, महिलांसाठी वेगळं टॉयलेट असणं. असे बरेच मुद्दे येतात, की जे म्हणजे मी तर आता खूप वर बोलतीये. एकदा आपण त्या पॉलिसीमध्ये गेलो, की एखाद्या ऑफिसमध्ये काय गरजेचं आहे किंवा एखाद्या कॉलेजमध्ये नेमक्या काय अपेक्षा आहेत. तर ह्याच्यामध्ये ज्यांच्यासाठी हा विचार केला जातोय पिरियड लीव्ह किंवा पिरियड पॉलिसीचा, त्यांना जर आपण इन्व्हॉल्व केलं, तर खूप चांगलं त्यातनं निघू शकतं. म्हणजे मी एका कंपनीत काम करते. माझ्या कंपनीमध्ये काही माझ्या कंपनीचं जे पण काम आहे, ठीक आहे. तर त्याच्यासाठी माझी पॉलिसी कदाचित चालून जाईल. ठीक आहे, ती माझ्यासाठी लागू होईल. पण सेम पॉलिसी उचलून दुसऱ्या एका कंपनीत किंवा एन-जी-ओत लावायची झाली, तर कदाचित ती काम करेल, कदाचित नाही काम करणार. पण जर ती पार्टिसिपेटरी मेथडनी झाली असेल, म्हणजे तिथे ज्या काम करणाऱ्या 10 महिला, 100 महिला जितक्या पण आहेत, त्यांचा आपण जर सर्व्हे घेतला असेल, इंटरव्ह्यू घेतला असेल आणि मग आपण ते काय लीव्ह घ्यायची, नाही घ्यायची जे पण आपण निर्णय घेतोय, तर त्याने खूप फायदा होणार आहे. पण अजूनही आपल्याकडे तेवढी अजून अवेअरनेस नाही आलंय. आपल्याकडे ऑथॉरिटी फिगर्स काहीतरी ठरवतात, आपण ते फॉलो करतो. सो तसं आपल्याकडे जरा घडतंय. आणि जसं मी म्हटलं तसं, की ज्यांना खूप त्रास होतो, त्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे ती यावी असं मी पर्सनल मताची आहे. काय वाटतं आपण आपल्या कॉलेजेसमध्ये किंवा ऑफिसेसमध्ये महिलांचे पिरियड कम्फर्टेबल व्हावे यासाठी काय करू शकतो आपण? मॅडम त्यांना त्यांच्या कामाच्या वेळेमध्ये सूट दिली पाहिजे. आणि त्याबरोबरच जर पहिल्यांदी 1-2 दिवस पहिल्या 2 दिवस जर जास्त त्रास होत असेल, तर त्या 2 दिवस त्यांना कामामधून आपण कशी सूट देऊ शकतो याच्याबद्दल विचार केला पाहिजे. आणि आज लेवलला जरी सार्वजनिक सुट्टी त्यांना जर नसेल मिळत, तरी आपण ज्या ठिकाणी करतो त्या ठिकाणी आपल्या सोबत ज्या महिला आहेत सोबत काम करणाऱ्या, त्यांना आपण या टायमिंग मध्ये हेल्प केली पाहिजे त्यांच्या कामामध्ये. बरोबर, बरोबर. सो ॲक्चुअली हे खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडले. थँक यू. आणि हे जे मुद्दे आहेत हे सगळीकडे लागू होतात. घरी, ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये सगळीकडे लागू होतात, की तुम्हाला जर माहिती आहे, की आपल्या सोबतच्या मैत्रिणीचे, महिलेचे पिरियड चालू आहेत आणि ती त्रासात आहे. अशा वेळेला आपण थोडंसं काम वाटून घेतलं किंवा आता समजा आपण घरी आहोत, आपली बहीण आहे किंवा घरातली महिला आहे जिचे पिरियड चालू आहेत. आपण तिला पाणी देऊ शकतो. आपण तिचं थोडंसं काम हलकं करू शकतो का? तिच्यावरच्या जबाबदाऱ्या कमी करू शकतो का आपण त्यावेळेला, की जेणेकरून तिला आराम करता येईल.
जेवण बनवायला तिला त्रास होतोय, तर त्याऐवजी मग आपण काहीतरी आपण बनवू शकतो का? किंवा आपल्याला बनवायला शक्य नाही आहे, तर आपण तिला जेवण बनवायला मदत करू शकतो का? अशा खूप छोट्या-छोट्या असंख्य गोष्टी करू शकतो. आणि म्हणजे मी पाहिलंय की अगदी 10 वर्षाची मुलं सुद्धा जर त्यांना तुम्ही समजून सांगितलं ना, की आईचे पिरियड चालू आहेत वगैरे, जर त्यांच्याशी आपण रेग्युलरली जर बोलत असू, तर अशी मुलं ना माहिती का, मी पाहिलंय की अशी मुलं खूप आपल्या आईची घरी खूप मदत करतात. अगदी पार पाय दाबून देणं वगैरे पण पाहिलंय मी आणि दुसरं म्हणजे की आईला चहा करून आणून देणं किंवा आईला अ, कशात-कशात छोट्या-छोट्या गोष्टीत घरी मदत करणं. सो असं खूप काही केलं जाऊ शकतं. आणि एक अजून एक गोष्ट केली जाऊ शकते, ते आपण सगळे करू शकतो, स्त्री-पुरुष सगळे. एखादीचे पिरियड आलेत, तिला खूप त्रास होतोय, ठीक आहे. सो आणि ती सांगतीये किंवा ती त्रासात दिसतीये तुम्हाला, तर जास्त प्रश्न विचारू नका. विचारा काय मदत हवी आहे? डायरेक्ट विचारा, काहीच हरकत नाहीये. आणि ती स्वतःहून जरी नसेल मदत मागत तरी मदत करा, काहीच हरकत नाही. विचारा तिला म्हणजे, की तिला हवी आहे का कशात मदत, ती जे पण काही करते त्याच्यामध्ये. आणि जर ती बोलत असेल, काही-काही शेअरिंग करत असेल, तर ते ऐकून घ्या. आपल्याकडे आपण असं ना थोडंसं चिडवल्यासारखं करतो महिलांना. म्हणजे मी सुद्धा लहानपणी हे केलंय, की आई सारखीच बडबड करत असते. म्हणजे आपण असं महिलांना आपण असं लेबल करून टाकतो. त्या आपल्या त्यांच्या मनातलं काहीतरी सांगत असतात. एवढी घराची जबाबदारी त्यांच्यावर असते. इतक्या जबाबदाऱ्या असतात. तर ते आपलं-आपलं शेअरिंग करत असतात महिला. आपण म्हणतो, "काय गं यार, किती बडबड करते आई" किंवा "किती बडबड करते माझी काकू" असं तसं. तर असं आपल्याला वाटतं. पण ॲक्चुअली त्यांचं जर तुम्ही ऐकून घेतलत, तर त्यांना खूप बरं वाटेल. कारण आपलं ऐकून घेणारं त्यांना फार कोणी मिळत नाही. सो तेवढं जरी आपण केलं, की त्या सांगतायत म्हणजे मी फक्त शांतपणे ऐकून घेतलं. बस बाकी काही विशेष केलं नाही. तरी सुद्धा पुरेसं आहे. इतर कोणाला काही बोलायचंय, सांगायचंय? 10:15 व्हायला आलेत आणि तुम्ही सगळेजण अजूनही आहात. मला खूप छान वाटतंय. अ, एक छोटासा मुद्दा मी सांगते फक्त. मला वाटतं कानिफनाथ यांनी तो मुद्दा घेतला, की कामामध्ये थोडी सवलत देणं. सो अजून एक गोष्ट करू शकतो. आता जो ऑर्गनाइज्ड सेक्टर आहे, म्हणजे जसं की लोकं ऑफिसला जात आहेत वगैरे अशा ठिकाणी थोडा कंट्रोल असतो, पॉलिसीज असतात. पण आता जो अनऑर्गनाइज्ड आहे, म्हणजे जसं की लेबरर्स असतील अ, किंवा घरकाम करणाऱ्या बायका असतील, तर ह्यांचं असं काही हे नसतं ना, असं तर काही त्यांचं युनियन नसतं किंवा त्यांचं असं काही असा काही त्यांचा ग्रुप नसतो, काही नसतो. सो अशा लोकांना खूपदा अ, व्हॉईस नसतो, म्हणजे त्यांना काही खूप ओपिनियन ठेवायला मिळत नाही त्यांचं. सो अशा केसमध्ये आपल्याला थोडंसं जर आपण काम करू शकलो, की त्यांना काय मदत करता येईल किंवा त्यांना काय आवश्यकता आहे. सो ते पण थोडंसं ॲक्चुअली काम होण्याची गरज आहे आपल्याकडे. जसं की ते ऊसतोडणी कामगारांचं जर तुम्ही ऐकलं असेल, तर त्या महिलांचं बळजबरी ते जे ठेकेदार असतात, ते त्यांचं हिस्टेरेक्टॉमी करतात. म्हणजे त्यांचं गर्भाशय काढून घेतात. जेणेकरून म्हणजे तशा सर्जरीला ते प्रोत्साहन देतात. पैसे पण देतात त्यांना ते सर्जरी करण्यासाठी, की त्यांनी त्यांचं गर्भाशय काढावं आणि हे बीड जिल्ह्यातलंच ॲक्चुअली मध्ये खूप फेमस झालं होतं आणि मग नंतर कळलं, की असं बऱ्याच ठिकाणी घडतंय, की हे लेबरर्स असतील किंवा तोडणी कामगार असतील, महिलांना असं प्रोत्साहित केलं जातंय त्यांच्या जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांच्या थ्रू, तुम्ही गर्भाशय काढून टाका तुमचं आणि ते काढल्यानंतर मग त्यांना पिरियड येणार नाहीत. मग त्या सगळे दिवस काम करू शकतील. कारण मग त्यांचं काम मिस होईल ना 1-2 दिवस तरी कमीत कमी पिरियड चालू असताना. कारण महिलांना आराम लागेल थोडासा किंवा थोडंसं रिलॅक्सेशन लागेल ना थोडंसं कामामध्ये. मग टॉयलेट द्यावं लागेल त्यांना. मग असं सगळ्या गोष्टी असतात. तर ते त्यांना करायचं नाहीये. म्हणून ते फंडिंग देतात, की तुम्ही हिस्टेरेक्टॉमी करा. तुमचं गर्भाशय काढून टाका.
सो हे हे किस्से खूप वेगवेगळ्या ठिकाणून येतात ऐकायला आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण अगदी विशीतल्या सुद्धा महिलांचे गर्भाशय इतक्या कमी वयात काढले जात आहेत आणि त्याच्यामुळे मग काय होतं की इतक्या कमी वयात काढल्यावर जे मेनोपॉज मध्ये जी लक्षणं होतात किंवा त्याच्यामुळे काही आजारपण येतात ही एक 40शी 50शीत होणारी गोष्ट आहे. ती खूप आधी कमी वयात होतीये आणि त्याचा नक्कीच त्यांच्या शरीरावर खूप जास्त परिणाम होणार आहे. सो हा जो अनऑर्गनाइज सेक्टर आहे सगळा, म्हणजे आपल्याकडे जर घरकाम करायला महिला येत असेल किंवा ज्या सफाई कर्मचारी आहेत किंवा हे जे सगळे आहेत, त्यांना सुट्टीचं ऑप्शन असलं पाहिजे. हे लोकं वर्क फ्रॉम होम करू शकत नाहीत. त्यामुळे या लोकांना सुट्टी लागणारच आणि त्याचसोबत इतर पण फॅसिलिटीज लागणार. सो असा विचार करायची गरज आहे अजून. माझं आधी एक लक्षात आलं मॅडम, आता तुम्ही जसं बोलले, काही हं, हं. ऑर्गनायझेशन आहेत त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर जेव्हा आपण लेडीज जॉईन करतो ना, तर ते ऑलरेडी हं. त्याच्यामध्ये लिहून देतात की तुम्ही ह्या पिरियडला आमच्याकडे राहाल तर प्रेग्नेन्सी ठेवू शकत नाही, या हो, तुम्हाला 2-3 हो. दिवस अगर त्रास असेल तर आम्ही तुम्हाला ती लीव देऊ शकत नाही. तर ते पण एक हं. लेडीज म्हणून जेव्हा आपण कुठे जॉईन करतो ना, तर मी ऑलरेडी माझ्या म्हणजे जिथं मी जॉईन केलं या तिथे मी इंटरव्ह्यू दिला तर मी हे फेस केलं आहे की डायरेक्ट ते आपल्या लेटरवर लिहून विचारतात किंवा इंटरव्ह्यू मध्येही विचारतात की तुम्हाला पहिला बाळ राहिलं तर किती गॅप ठेवणार आहात, तुम्ही आमच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करताना ठेवणारच का, आणि ठेवत असाल तर मग आम्ही तुम्हाला कंटिन्यू करून नाही, या आम्ही तुम्हाला मॅटर्निटी लिव्ह देणार नाही, या खास करून माझी एक मैत्रीण होती ज्योत्स्ना, तिला त्रास राहायचा 4 दिवस, तर तिला हं, हं. माझ्याबरोबर जे इंटरव्ह्यू द्यायचे ना तर तेव्हा जे असे प्रश्न यायचे ना तर तिला ते सिलेक्टच करायचे नाही, हं, हं, हं. चाहे तिथं समोर लेडीज पण असेल तर हे एक हे होतं. आणि सध्या तर आता माझी एक मैत्रिणी जॉईन केलं तर तिला तर सहसा ते प्रेग्नन्सीमुळे ते जॉब लिव्ह करायला लागतं. तर हा एक मोठा प्रश्न आहे एक लेडीजला जॉब करताना की माणूस पण समजून घेत नाही, समोरचं माणसाचं तर हेच नाही पण पुरुष पण त्याला काही मग बोलताच नाहीयेत, स्त्री जेव्हा आपल्याकडून निघत नाही तर मग. हं, 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 हं. तर हे प्रोफेशनल जिथं आपण छान एनजीओ मध्ये जात आहोत, छान वर्किंग मध्ये आहेत, लोक क्लास 1 आहेत, तरी पण त्यांची थिंकिंग अशी आहे. अगदी, अगदी. मी सहमत आहे आणि मी असे खूप उदाहरणं पण पाहिली आहेत, की ज्यांना प्रेग्नन्सीमध्ये जॉब सोडावे लागलेत. ऑफिसने त्यांना सोडायला सांगितलं. आता ह्याच्यामध्ये पण गंमत आहे. हे हे सगळे माल प्रॅक्टिसेस आहेत आणि या सगळ्या महिला ज्या आहेत, या आपल्या ऑफिसवर केस करू शकतात बरं का. सो जर तुम्ही 6 महिने काम केलं असेल तिथे, ठीक आहे. तुम्ही प्रेग्नन्सीचे 6 महिने जर तिथे वेळ घालवला असेल, म्हणजे कमीत कमी 6 महिने मी म्हणते. आणि त्याच्याही आधीपासून जर तुम्ही तिथे काम करत असाल, तुम्ही सगळे म्हणजे हे सगळ्या व्यक्ती ज्या आहेत, ह्या बांधील आहेत, की त्यांच्या ऑफिसने त्यांना लीव्ह द्यावी, मॅटर्निटी लीव्ह द्यावी आणि मॅटर्निटी बेनिफिट्स द्यावे. सो त्यांचे ऑफिस त्यांना देत नाहीये. त्यांना ते स्वतः काढतील तर त्यांना पॅकेज द्यावं लागतं त्यांना. ते सिव्हिअरन्स पॅकेज म्हणतात त्याला. सो त्यांना पैसे द्यावे लागतील. जर त्यांनी स्वतः या लोकांना काढलं नोकरीवरून तर. तर ते तसं नाही म्हणत. ते म्हणतात, "तू नोकरी सोड." म्हणजे मग दिसतं काय त्याच्यामध्ये, की स्वतःच्या इच्छेने त्या महिलेने सोडलंय. मग ह्यांना काही पैसे नाही द्यावे लागत. हे खूप चुकीचं घडतंय आपल्या म्हणजे सगळीकडे हे घडतंय. फक्त एन-जी-ओजमध्ये नाही, सगळीकडे हे असं चालू आहे. सो आपल्याला उभं राहावं लागेल स्वतःसाठी आणि यासाठी लॉ आहे. तर आपण त्याची पण मदत घेऊ शकतो जर गरज पडली तर. सो असं आहे. आणि दुसरं हे खूप म्हणजे घाण गोष्ट आहे, की एखाद्या महिलेला विचारणं हा खूप पर्सनल प्रश्न आहे, की तिला किती मुलं हवी आहेत आणि कोणत्या वयात हवी आहेत. हा खूप पर्सनल प्रश्न आहे आणि तो एम्प्लॉयरने विचारणं हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि मी सुद्धा यातून गेलेली आहे. म्हणजे मला आठवतं, की माझं जेव्हा लग्न ठरलं होतं 2014 मध्ये माझं 15 मध्ये लग्न होतं. तर असं म्हणजे डेट नव्हती ठरली, पण माहिती होतं मला, की 14च्या एंडला किंवा 15च्या सुरुवातीला मी लग्न करीन. आणि मी 14 मध्ये एक जॉब जॉइन केला असंच मे महिन्यामध्ये. तो त्यांनी मला विचारलं होतं, की "तुझा काय प्लॅन आहे? लग्न कधी आहे?" मग मी म्हटलं, "बहुतेक पुढच्या वर्षी आहे." "अच्छा, बरं. मग मुलं कधी?" म्हटलं, "नाही, मला नाही माहिती." म्हटलं, "माझं लग्नाची डेट इथे पक्की नाही. तुम्ही मुलांचं काय विचारता?" आणि मी म्हटलं, "मी माझं काम करीन ना व्यवस्थित." सो तशी मी लहानच होते त्यावेळेला, एक 22-23 वर्षाची होते. अशी किती
असं खूप चटाचट उत्तर आपल्याला द्यायला जमत नाही. आपल्याला भीती पण वाटते, की समोरची व्यक्ती काय बोलेल आपल्याला, नोकरीवर घेणारच नाही वगैरे असे सगळे प्रश्न असतात. पण आपण ठाम राहिलं पाहिजे आपल्या गोष्टींवर आणि लॉ आपल्या बाजूनी आहे, हे मी तुम्हाला सांगते. आहे. सो त्याचा करा वापर. तुमचा आवाज नाही येत आहे हो. खूप ब्रेक होतोय ऍक्च्युली. थोडा बेटर आहे मगासपेक्षा. बोला. हां. तर आता जसं तुम्ही बोलले, की यासाठी या सगळ्या गोष्टींसाठी लॉ आहे. तर मग आम्हाला त्या संदर्भात काही इन्फॉर्मेशन मिळेल, की हा लॉ कुठला आहे, की म्हणजे याच्यासाठी काय कायदा आहे किंवा या संदर्भात तुमच्याकडे काही मटेरियल आहे, तर जे तुम्ही मराठीमध्ये असेल मटेरियल तर तुम्ही ते आम्हाला शेअर करू शकता किंवा तुम्ही त्या संदर्भात काही इन्फॉर्मेशन देऊ शकता आम्हाला? ओके. मी जरा मिळवून मग पाठवते तुम्हाला. चालेल? ओके मॅम. थँक यू. हां, हां, हां. ॲक्चुअली मलाही खूप इन्फॉर्मेशन नव्हती, पण हे मी सारखं-सारखं हे ऐकण्यात आलं ना माझ्या, तर त्यावेळेला मग आम्हाला कळलं, की एका मैत्रिणीने लॉचा आधार घेतला, तेव्हा मला कळलं, की ॲक्चुअली आपल्या बाजूने लॉ आहे. हे माहीत नव्हतं. मी पाठवते. मी थोडं शोधते आणि मी पाठवते. अ, तुमच्या सगळ्यांची जेवणं झाली आहेत का? तुम्ही जेवले आहात का उपाशी बसले 10 वाजेपर्यंत? अ, 10:30-20 झालेत. तर जर जेवले नसाल तर प्लीज जेवायला घ्या, वाढून घ्या. आणि मॅम जेवलात का? हां. काय? आम्ही जेवलो, तुम्ही जेवलात का? नाही ॲक्चुअली मला पण जेवायचंय अजून. येस येस जेवण. येस, येस. ॲक्चुअली आपल्या कार्यक्रमाच्या जस्ट 10 मिनिटं आधी मी घरी पोहोचले. आज मी फील्डवर होते. सो मी थोडंसं खाल्लंय, पण जेवण बाकी आहे. अं, कोणाला काही शेअर करायचंय शेवटचं? आपण क्लोज करूयात एक 5 मिनिटामध्ये. सगळे 2 मिनिटासाठी फक्त व्हिडिओ ऑन करता येईल का? आपण एक पिक्चर घेऊयात आपलं. आपण एक सगळ्यांचा एक फोटो घेऊयात. आता व्हिडिओ ऑन करा म्हणून माझी टकली बघते. जमेल तितक्यांनी आपला व्हिडिओ ऑन करा. सगळ्यांनी स्माईल करा. दिलीप, विजय, पल्लवी, राम, अशोक, स्वाती व्हिडिओ ऑन कराल का प्लीज? मी 2-3 घेतलेत. पाठवते मी नंतर. दिलीप तुम्हाला काही बोलायचंय? शेअर करायचंय? दिलीप आहात तुम्ही कॉलवर? बहुतेक काहीतरी कामात आहेत. सो ॲक्चुअली थँक यू सगळ्यांना एवढं लास्ट मिनिट असून आलात सगळे.
आणि दिलीप बोलतील तुमच्याशी, त्यामुळे आपण दिलीपसाठी थांबूयात, कॉल सोडू नका. आणि ऍक्च्युली दिलीप त्यांचे जास्त आभार आहेत की त्यांनी तुम्हाला सगळ्यांचं कोऑर्डिनेट केलं, सगळ्यांना बोलवलं आणि ही सगळी त्यांची आयडिया होती. तो त्यांच्या मनापासून आभार. आपण परत एकदा भेटूयात आणि चर्चा आपली कंटिन्यू ठेवूयात आपण. सो आपण म्हणजे बोलत राहूया त्या विषयावर, कारण 2 तास पण आपल्याला अपुरे पडलेत. त्यामुळे आपण परत एकदा भेटूयात आणि खूप काही बोलण्यासारखं आहे, आपण नक्की बोलूयात. आणि मी पण प्रयत्न करेन जास्तीत जास्त तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन नेक्स्ट टाइम. अजून एक गोष्ट, मला वाटतं तुम्ही सगळे औरंगाबाद आणि त्या साईडला बेस्ड आहात, राईट? येस येस. हो ओके. औरंगाबाद सो साईडला आहे मी आणि सध्या काही बाहेरचे पण जॉईन झाले आपल्यासोबत. चंद्रपूर, नागपूरहून पण जॉईन झाले काही जण आपल्यासोबत. अरे वा, अरे वा, अरे वा. सो आपण ऑनलाईन जळगावहून पण आहे. भेटूयात. कुठून? जळगावहून पण काही लोक झाले. अच्छा, अच्छा. सो आपण ऑनलाईन नक्कीच भेटूयात परत एकदा. आणि ज्यांना या विषयावर पुढे काम करण्यात इंटरेस्ट असेल, की आपण जिथे पण आहोत तिथे अवेअरनेस करायचा असेल, कार्यक्रम घ्यायचे किंवा असं काहीही करायची जर इच्छा असेल, तर आपण एक ना वेगळा व्हॉट्सॲप ग्रुप बनवू शकतो. आणि आपण मग त्याच्यावर थोडं ठरवूयात. आणि मी ऍक्च्युली ट्रेनिंग्स पण घेते या विषयावर. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपण वेगळा ग्रुप बनवूयात आणि त्याच्यावर मग आपण त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांच्या सोयीने एक वेळ ठरवून आपण एक ट्रेनिंगचं नियोजन पण करू शकतो. तो ठरवूयात आरामात, असं काही घाई नाहीये. नक्कीच चालेल मॅडम. येस येस. सो थँक्यू दिलीप, तुम्ही हे सगळं ऑर्गनाईज केलं आणि हे सगळं घडवून आणलं तुम्ही. नाही थँक्यू. सगळ्यांचेच थँक्यू. कारण की विशेष म्हणजे तुमचे थँक्यू. कारण की तुम्ही खूप शॉर्ट नोटीसवर आमच्यासाठी तयार झालात आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, आमच्या कलिगसाठी एक छान सेशन तुम्ही अरेंज केलं आणि तुम्ही सर्वांना मार्गदर्शन केलं. नक्कीच हे विद्यार्थी आपल्या भागामध्ये जिथं आहे तिथं किंवा वैयक्तिक जीवनात सुद्धा मासिक पाळी व्यवस्थापनाचे काम करतील. बाहेरच्या स्त्रियांसाठी नाही तर आपल्या घरातील स्त्रीला सुद्धा सन्मान देण्यासाठी आणि तिची माहिती आपल्या प्रत्येकाला असावी यासाठी हे सेशन खूप गरजेचं होतं. आणि बाकी सगळ्या मित्रांना सांगू शकतो की मॅडम इंटरेस्टेड आहेत की आपल्या सर्वांसाठी एक ट्रेनिंग सुद्धा घेणार आहेत. आणि आमची मुलं सुद्धा, आमचे विद्यार्थी सहकारी सुद्धा इंटरेस्टेड आहेत की असं सेशन परत एकदा आपलं ट्रेनिंग घेण्यासाठी आपल्या दोघांच्या सवडीनं, तुमच्या आणि आमच्या, आपण एक दिवस ठरवू. त्या दिवशी तुम्ही छानपैकी सेशन घ्या. आजच्या सेशन मधून सुद्धा बरंच आम्हाला शिकायला मिळालं आणि परत एकदा तुमचं आम्ही आभार व्यक्त करतो की तुम्ही खूप शॉर्ट नोटीसवर आमच्यासाठी अवेलेबल झाल्या. कालचा दिवस बऱ्याचपैकी सगळा बिझी शेड्यूल होता. आज सुद्धा 8 वाजेपर्यंत पिढून येईपर्यंत तुम्ही 8:30 पर्यंत लगेच जॉईन सुद्धा झाल्यात. तर सर्व आमच्या व्हॉलेंटियर्स, विकेन आणि आमचे सहकारी आहेत, काही एम्पॉवर मधले पण सहकारी जॉईन झालेत. त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि छान वाटतंय की एम्पॉवर मधली पण लोक आहेत त्याच्यामध्ये. हो. आणि मी येणार आहे औरंगाबादला, 16 तारखेला असणार आहे मी, 16 जूनला, आणि 17 तारखेला मी जालन्यात असणार आहे. जमलं तर भेटू पण शकतो आपण. हो चालेल मॅडम. थँक्यू सगळ्यांना. थँक्यू. गुड नाईट. आणि आपण बोलूयात. मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांचे खूप प्रश्न आहेत अजूनही. सो आपण बोलूयात, नक्की चर्चा करूयात परत एकदा. आपण एक असाही प्रयत्न करू शकतो दिलीप, माझ्याकडे पुढच्या महिन्यात झूम नसेल अकाउंट, पण आपण गुगल मीटवर भेटू शकतो. आणि आपण म्हणजे ट्रेनिंग तर एक भाग आहे, पण एक अजून थोडंसं मोठं सत्र एक ठेवू शकतो सगळ्यांसाठी मिळून. ओके आणि मग त्याच्यामध्ये पण आपण डिस्कशन वगैरे करू शकतो. चालेल. तसं आपण एक हे पण बघू, अरेंज पण करू कुठे ठेवता येईल असं. करता येईल काळजी. तुम्ही सांगा कल्पना तुमच्या डोक्यातल्या. तसं हा, आपण आपण बघा ऑनलाईन पण तेवढं करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ऑनलाईन पण करू आणि जर तुम्हाला वेळ शक्य झाला तर ऑफलाईन सुद्धा करू. काय अडचण नाही. चालेल चालेल चालेल. नक्कीच नक्कीच. तर तेच, मी त्या 2 तारखांना आहे तिकडे, तर आपल्याला त्यावेळेला शक्य झालं तर आपण करू शकतो. नक्कीच मॅडम. थँक्यू चालेल सो मच. चालेल. थँक्यू सगळ्यांना. गुड नाईट आणि हॅपी वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे. काल होता,
पण आपण अजूनही 2 तारखेपर्यंत साजरा करत आहोत. सो सगळ्यांना शुभेच्छा त्याच्या. थँक्यू. बाय. गुड नाईट.